पैसा सगळ्यांकडे येतो. अगदी तो भिकारी असून त्यावर पैसा येतो, पण पैसा टिकत नाही. आणि ग्रोथ सोडून द्या. ह्या 3 स्टेजमध्ये ज्यावेळी माणूस तो पैशाचा होतो ना, त्यावेळी तो श्रीमंत होतो. त्यामध्ये संत तुकारामांचं मी पहिल्यांदा नाव घेईन की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणजे त्या ठिकाणी मनावरती त्यांनी काम केला, मन चांगलं असेल तर त्यामधून चांगली ऊर्जा बाहेर पडते. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन ते सांगितलेलं आहे, संपूर्ण जे काय तुमचं आहे दैवत कुठलं म्हणणार तर तुमचं मन आहे. तुमचं मन चांगलं असेल, मन प्रसन्न असेल तर त्यातून व्हायब्रेशन चांगले पडतील आणि तुम्हाला जे पाहिजे ते सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. बरोबर. हे ऑलरेडी संतांनी सांगून ठेवलेलं आहे. बरोबर. तो ती संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मी घरात येते, मग आपण संध्याकाळच्या वेळेला काही वाईट बोलायला नको, निगेटिव्ह बोलणं. म्हणजे त्यांना बाकीचे काही सायन्स पाठीमागचं माहिती नव्हतं, पण त्याला एवढं माहिती होतं की तुम्हाला चांगलं बोललं पाहिजे, त्यामधून काहीतरी चांगलं होणार आहे. आपण जे बोलतो बोलण्यामध्ये व्हायब्रेशन्स आहेत. ओके. त्यामुळं खूप त्या गोष्टी काम करतात आणि म्हणून आपण नेहमी घरामध्ये सकारात्मक बोललं पाहिजे. सर, पैशाच्या रिलेटेड लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं का? 100% करतो. कसं? म्हणजे बघा, पैसा म्हणजे काय, एनर्जी आहे. हो. पैशाचं म्हणजे आपलं नातं खूप महत्त्वाचं आहे ना. ते नातेसंबंध पैशाचे आपल्याला संबंध चुकीचे आहेत. बरोबर. म्हणजे माणसांशी नातेसंबंध चांगले नाहीत आजकाल, तर पैशाची कसे असणार आहेत? बरोबर आहे. म्हणजे जर मी सांगतो, जर पैसा जर यायला पाहिजे असेल ना, तर पहिले म्हणजे नातेसंबंध सुधारा. नवरा असेल तर बायकोचे, बायको असेल तर नवऱ्याचे नातेसंबंध हे पहिले ते चांगले नसतील तर ते ब्लॉकेज येतो. हां. घरची लक्ष्मी म्हणतात ना, घरची लक्ष्मी जर चांगली राहिली, आनंदी राहिली, फ्रेश राहिली तर घरात लक्ष्मी येते. हो, बरोबर आहे सर. म्हणजे गृहलक्ष्मी चांगली, आनंदी तर घरात पैशाची लक्ष्मी. ही नातेसंबंध घरामध्ये, ज्यांच्या घरात जास्त भांडणं, पैशाला वाटा जास्त. बरोबर आहे. त्यामुळे ज्यांना पैसे कमवायचे, ज्यांना अर्निंग करायचे, पहिली गोष्ट म्हणजे शांत राहा, घरातल्या लोकांशी चांगले संबंध ठेवा. कोणी कोणा ब्लॉक केला असेल बघा, खूप मोठा. ओके. मोबाईलमध्ये ब्लॉक करणं. हो. बरं. हा खूप मोठा ब्लॉकेज आहे. हो का सर? जर कोणी एकाही व्यक्ती कुणाला ब्लॉक करत असेल काही ते कारणावरून, तर ती ब्लॉक त्याला नाही करत आहे, ती ब्लॉक आहे ना त्या पैशाला करते. बघा, बोलताना जर मी असं बोललो ना, एखादा माणूस आला की खूप लोक येतात की माझा प्रॉब्लेम झाला, काही काळजी करू नको रे, तर आतापासून उद्यापासून बरं होईल, काय काळजी करू नको, माणूस बरा होतो ना. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे राजेंद्र कुलकर्णी सर. सर नमस्ते. नमस्कार सर. येस. सरांबद्दल सांगायचं झालं तर सर एक मॅनिफेस्टेशन गुरु आहेत. लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल सरांचा अभ्यास आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन हे ऐकायला खूप सोपं वाटतं आणि प्रत्येकाला वाटतं की मी एखादी गोष्ट जर मनातल्या मनात म्हटली, मी तसंच बोलत गेलो तर तसं होत जातं. बट ते खरंच तसं होतं का नाही होत? आणि ते कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला जर तुमच्या लाईफमध्ये एखादी गोष्ट पाहिजे आणि ती मिळवायचीच आहे तर ती 100% मिळू शकते, असं सरांचं म्हणणं आहे. आणि आज आपण तेच जाणून घेणार आहे सरांकडून की ते कसं तुम्ही अचीव करू शकतात. त्यामध्ये पैसा येतो, रिलेशनशिप येतात, त्याच्यानंतर भरपूर अशा गोष्टी आहे की ज्या आपल्याला पाहिजे असतात, आपण समोरच्याला सांगूही नाही शकत भरपूर वेळा. तर त्याच गोष्टींबद्दल आज आपण सरांसोबत चर्चा करणार आहे. सर, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. थँक्यू सर. थँक्यू सर. लॉ ऑफ अट्रॅक्शन हा वर्ड जो आहे, तर जसं आपण ऑफ द कॅमेरा बोलत असताना तुम्ही बोलले की 2007मध्ये 6-7 एक बुक आलं द सिक्रेट नावाचं, त्याच्यानंतर लोकांना कळायला लागलं. पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हे मागच्या 100-200 वर्षापासून आपल्या संतांनी सांगून ठेवलंय. हो, हे नक्की आहे. कारण 2006ला जेव्हा द सिक्रेट मूवी आली आणि नंतर पुस्तक आलं त्याचं, त्यानंतर लोकांच्यामध्ये थोडंसं असं झालं की लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे असं ही माहिती पडली, काहीतरी असं काहीतरी आहे. परंतु आपल्या संतांनी, म्हणजे त्यामध्ये संत तुकारामांचं मी पहिल्यांदा नाव घेईन की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणजे त्या ठिकाणी मनावरती त्यांनी काम केला, मन चांगलं असेल तर त्यामधून चांगली ऊर्जा बाहेर पडते. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन ते सांगितलेलं आहे की मी म्हणतो लॉ ऑफ अट्रॅक्शन हा नुसता लॉ ऑफ अट्रॅक्शन नाही, तर तो लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे लॉ ऑफ व्हायब्रेशन आहे. ओके. तुमच्यामधून पडणारे व्हायब्रेशन कसे आहेत त्याच्यावरती तुम्ही काय अट्रॅक्ट करणंही ठरतं. मग त्यामध्ये रामदास स्वामींनी तर पूर्ण त्याचे मनात श्लोक लिहिले. ते पाठीमागे तुम्ही जाल गीतेपर्यंत तर यथा दृष्टी तथा सृष्टी. म्हणजे काय, तुम्ही जे इथून बघताय ते तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात. म्हणजे तुमच्या आतमध्ये जर चांगल्या गोष्टीचं हे असेल, माइंडसेट असेल तर तुम्हाला तशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करताय. बरोबर. आणि जर मनामध्ये जर काही चुकीच्या गोष्टी असतील, निगेटिव्हिटी असेल, तर तुम्हाला तशाच गोष्टी अट्रॅक्ट करायला तुम्ही करता. तर ह्या गोष्टी आपल्या लॉ ऑफ अट्रॅक्शन हे म्हणतो की मी आपल्या हजारो वर्षापूर्वी आपल्या हिंदू संस्कृतीमधून आलेला आहे.
ओके. हिंदू संस्कृतीमधूनच आलेलं लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. आज बाहेरचे जे काही मॅनिफेस्टेशन गुरु आहेत ते त्याच्यावर जरी हक्क दाखवत असले तरी आपले संतच आहे, हिंदू धर्मातले जे संत होते त्यांनीच या गोष्टीला पुढे आणलेलं आहे, यांनीच निर्माण केलेलं आहे. त्याच्यावरती मी संत तुकाराम म्हणजे अभंग आहे, हो तो मी तुम्हाला. हो सर, नक्की नक्की. की नक्की काय आहे. ओके. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन मावली सगळ्यांची. मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य, प्रसन्न आप आपणास गती अथवा अधोगती. ओके. साधक वाचक पंडित वक्ते श्रोते ऐका मात, नाही नाही अनदैवत तुका म्हणे दुसरे. संपूर्ण जे काय तुमचं आहे दैवत कुठलं म्हणणार तर तुमचं मन आहे. तुमचं मन चांगलं असेल, मन प्रसन्न असेल तर त्यातून व्हायब्रेशन चांगले पडतील आणि तुम्हाला जे पाहिजे ते सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. बरोबर. हे ऑलरेडी संतांनी सांगून ठेवलेलं आहे आणि ह्या गोष्टी सर्व संतांना माहिती होत्या, त्या काळच्या लोकांना माहिती होत्या. आता लोकांना माहिती नाही नक्की त्याचं. आणि म्हणून आता माइंडसेट किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन ह्या नवीन टर्म्स आपल्याकडे आल्या इंग्रजीमधून, पण हे सगळं ज्ञान मराठीमधूनच आहे, आपल्या संस्कृतमधून आहे, प्राकृतमधून आहे, आपल्या वेदापासून सगळं आलेलं आहे. आपल्या आजी लहानपणी म्हणायच्या, म्हणजे मी लहान होतो तेव्हा माझ्या आजी बोलायच्या संध्याकाळी 7 वाजले की बेटा अशा वेळेला अशुभ काही बोलू नको, असे बोलू नको. तर त्याचं काय मिनिंग होतं सर? आपण मला आता थोडं रिलेट होत आहे ते म्हणून तुम्हाला. म्हणजे काय होतं की आपली नेहमी म्हणायचं की वास्तूमध्ये तथास्तु, की वास्तूमध्ये काहीतरी एक वास्तुदेवता असते आणि ती तथास्तु म्हणते. बरोबर. तो ती संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मी घरात येते, मग आपण संध्याकाळच्या वेळेला काही वाईट बोलायला नको, निगेटिव्ह बोलायला. म्हणजे त्यांना बाकीचे काही सायन्स पाठीमागचं माहिती नव्हतं, पण त्याला एवढं माहिती होतं की तुम्हाला चांगलं बोललं पाहिजे, त्यामधून काहीतरी चांगलं होणार आहे. आता हे त्यातून त्या काहीतरी संशोधन झालं, नवीन रिसर्च आले, त्यातून माहिती पडलं की व्हायब्रेशन्स आहेत. आपण जे बोलतो बोलण्यामध्ये व्हायब्रेशन्स आहेत. ओके. त्यामुळं खूप त्या गोष्टी काम करतात आणि म्हणून आपण नेहमी घरामध्ये सकारात्मक बोललं पाहिजे. बरोबर आहे. ही गोष्ट खरोखरच सत्य आहे आणि त्याकरता आपल्या आईवडिलांचे खरोखर धन्यवाद मानले पाहिजे, कारण त्यांनी ह्या गोष्टी शिकवल्या आपल्याला. हो हो. मेन तर आजी आजोबाजी खूप त्या गोष्टी आपल्या मनावर त्यांनी रुजवून टाकल्या. बरोबर. सर आता लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आता बरोबर आहे की आपल्या संतांनी हे सगळं केलं, बट आता याला नवीन टर्म आलेला आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन, या सगळं. बरोबर. तर याबद्दल जर बोलायचं झालं तर सर लॉ ऑफ अट्रॅक्शनने किंवा मॅनिफेस्टेशन केल्याने कोणकोणत्या गोष्टी एखादा मनुष्य अचीव करू शकतो? मग ह्यामध्ये ना, ह्यामध्ये जीवनामध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी, म्हणजे अगदी लहान मुलं, म्हणजे शाळेत जाणारी मुलं असतील तर शाळेत जाणाऱ्या मुलांना मार्क किती पडले पाहिजेत हे तुम्ही ठरवू शकता. म्हणजे माझ्याकडे असे लोक आहेत 60% वाला विद्यार्थी येतो आणि म्हणतो सर मला चांगले मार्क पाडेल, मी चांगले म्हणजे किती पाहिजेत 90%, 100% मिळणार. माझ्या अशी उदाहरणं आहेत की 60%चे विद्यार्थी 95% पर्यंत गेलेले आहेत, 96% पर्यंत गेलेले आहेत. ही माझ्याकडे उदाहरणं आहेत अशी. अरे बापरे. म्हणजे विद्यार्थ्याच्या बाबतीत म्हणाल का नाही, हे 100% लागू पडतं. हा, त्याकरता काही वेगळ्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे. म्हणजे काय, आता मी एक सर्टिफाईड माइंड ट्रेनर आहे, सर्टिफाईड मी NLP प्रॅक्टिशनर आहे आणि मी स्टुडंट पॅरेंटचा मी कोच आहे. म्हणजे ह्या गोष्टी मुलांच्या वरती कशा करायच्या, ते लॉ ऑफ अट्रॅक्शन कसा वापरायचा, त्याकरता कोणती टेक्निक वापरायची हे मी त्यांना शिकवतो. म्हणजे हे मुलांच्या वरती काम करते, हेल्थबद्दल काम करते, तुमचे शारीरिक तुमचे जे आजार आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आजारावरती आपण काय करतो, आपण बरेचसे आजार की 95% आजार हे सायकोसोमॅटिक असतात. ओके. म्हणजे ते आपल्या विचारातून, आपल्या भावनातून निर्माण झालेले आहेत. मग अशा ह्या आजारांचं मूळ कारण काय आहे, तर आपले विचार. बरोबर आहे. मग ते विचारांना कसं डायव्हर्ट करता येईल, मग आपला तो लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आकर्षणाचा सिद्धांत इथं कसा वापरता येईल हे आम्ही शिकवताना. खूप अशा गोष्टी उदाहरणं, त्याची खूप उदाहरणं आहेत की म्हणजे एक उदाहरण तुम्हाला देतो. एक माझ्याकडं एक लेडी आली होती की त्याचा उजवा खांदा म्हणजे फ्रोझन शोल्डर म्हणतात तसं 6 महिने झाले त्यांची ट्रीटमेंट चालू आहे ऑर्थोपेडिकची. बघा मी या ठिकाणी कोणालाही डॉक्टरांना दोष देत नाही. बरोबर आहे. कारण त्यांचे औषधं आहेत ती काम करतातच आहेत, परंतु जिथून आजार उत्पन्न झाला आहे ती भावना जर तुमची नकारात्मक असेल ना तर ती औषधं लागू पडायला वेळ लागतो. बरोबर आहे. कारण माझ्याकडे बरेचसे डॉक्टर्स देखील येतात माझे पर्सनल कोचिंग काउन्सिलिंगला सर डॉक्टर येतात. खूप डॉक्टर येतात. डॉक्टर्स आहेत, अगदी कमिशन लेवलचे लोक आहेत, पोलीस ऑफिसर्स आहेत आणि सर्वसामान्य देखील आहेत. ह्या प्रत्येकाला काही ती गरज आहे. आणि काय होतं, एका ठराविक पोस्टवरनं तो मी वरती गेला तर त्यांना देर इज नो बडी टू लिसन यू.
तुमचं ऐकून घेणं कोण नाही आहे. बरोबर आहे. मग त्यांना अशी एखादी व्यक्ती पाहिजे असते की त्यांचं ऐकून घेईल आणि ती गोष्ट कुठं बाहेर जाणार नाही. आय नेव्हर डिस्क्लोज इन माय फॅमिली ऑल्सो, की आज असे कोणते आले होते त्यांचं नाही. हे फक्त माझ्या पुरतं असतं. आणि मी ज्यावेळी काहीतरी काम करतोय ते मी त्यांना काही गायडन्स करतोय, नुसतं ऐकून नाही घेत आहे. त्यामुळे त्यांना योग्य प्रकारचे त्यांचं गायडन्स मिळणं आणि त्यातनं त्यांना बाहेर काढणं हे माझं काम असतं. सर पैशाच्या रिलेटेड लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं का? 100% करतो. कसं? म्हणजे बघा, पैसा म्हणजे काय, एनर्जी आहे. हो. आता मी मगाशी बोललो लॉ ऑफ व्हायब्रेशन. पैशावर आपण थोडं जास्तच डिटेलमध्ये बोलू मला असं वाटतं, कारण मी ॲस्ट्रॉलॉजीचे पॉडकास्ट करतो सर. बरोबर. त्याच्यामध्ये वास्तू येतं, त्याच्यामध्ये कुंडली येतं, बरोबर, त्याच्यानंतर रत्नशास्त्र. तर सगळ्यांचे प्रॉब्लेम जर बघायला गेले ना पैशाशी रिलेटेड आहे. 80% 90% लोकांना पैशाचे इश्यू आहे. तर मला असं वाटतं लॉ ऑफ अट्रॅक्शनने लोकांचा आपण पैसा नंतर रिलेशनशिपवर तर जाऊच, पण पैसा कसा आणावा तर त्याच्या टेक्निक वगैरे सगळं मला तुम्ही डिटेल सांगा सर. नक्की. आज मी इथं जे प्रेक्षक बसले, म्हणजे तुम्ही बघताय सर्व लोक जे युट्यूबवरती बघताय ना, त्या सर्वांना मी एक कमिटमेंट करतो. पहिल्यांदा ती कमिटमेंट अशी असणार आहे की आजचं हे पॉडकास्ट आहे खूप जबरदस्त असणार आहे. आणि त्यातून एक गोष्ट नक्की मी तुम्हाला देणार आहे की माझा जो पेड वर्कशॉपचा कंटेंट असतो, जे मी पेड लोकांना देतो, पेड त्यातले काही टेक्निक मी तुम्हाला शिकवणार आज. जबरदस्त. मग ते तुम्ही वापरा, कारण मला माहिती आहे की मी एवढ्या लोकांच्यावर पोहोचू शकणार नाही. तर तुम्ही जे बघताय ना त्यांच्याकरता मात्र ही खूप आज सुवर्ण संधी आहे आणि माझ्याकडून तुम्हाला गिफ्ट असेल आज. एक्झॅक्टली. तर ॲक्च्युली आपल्या ऑडियन्ससाठी तीच खूप महत्त्वाची गोष्ट आहे की सरांनी त्यांच्या ज्या पेड कोर्समध्ये ते शिकवतात, पेड टेक्निक त्यांच्या ज्या असतात, जे लोकांना पैसे देऊन करावे लागतात, तर आपल्या चॅनलच्या मार्फत आज सर फ्रीमध्ये देणार आहेत त्यातल्या काही टेक्निक. तर तुम्ही त्या शिका आणि इम्प्लिमेंट करा. 100% तुमच्याकडे पैसा येईल याची गॅरंटी आम्ही तुम्हाला देऊ शकतो. पैसा म्हणजे एनर्जी आहे. आपण आत्तापर्यंत काय झालेलं आहे की पैसा येतो बघा, पैशाचे मार्ग कसे बघा, पैसा येणं वेगळं, टिकणं वेगळं आणि ग्रो होणं वेगळं. पैसा सगळ्यांकडे येतो. अगदी तो भिकारी असून त्यावर पैसा येतो, पण पैसा टिकत नाही. आणि ग्रो तर सोडून द्या. ह्या 3 स्टेजमध्ये ज्यावेळी माणूस तो पैशाचा होतो ना त्यावेळी तो श्रीमंत होतो. पैसा येणं हे सगळ्यांच्या बाबतीत होतच ना. बरोबर. आपण रोज काही खातोय, कपडे घालतोय, तर पैसा आल्याशिवाय होत नाही. बरोबर. म्हणजे पैसा येतोय, तो टिकला पाहिजे. मग नुसता टिकला पाहिजे का? नाही, तो ग्रो व्हायला पाहिजे. परंतु आतापर्यंत काय झालं की अशा अनेक बिलीफ्स आहेत की जे चुकीचे गैरसमज म्हणाल, आपली चुकीची प्रोग्रामिंग झालेली आपल्यावरती, की जे पैशावरती की बाबा आपण सहज बोलतात ना, आपले वाडवडे म्हणा, आपले नातेवाईक म्हणा, आपले आई वडील कधी बोलताना असं, अरे जास्ती पैसे खर्च करू नकोस का, याला काही पैसे झाड लावले का, सहज बोलून जातात. मग आपण म्हणतो की झाड लावले का, तर म्हणतो नाही झाड नाही ना. मग त्याच्या मनात काय होतं की ती एक भावना स्टॅम्प मला होतो की नाही घरात झाड नाही पाहिजे. दुसरे काही लोक होतात बघ, एवढे काबाड कष्ट करायला असे दाखवतात, काबाड कष्ट करतोय आम्ही म्हणून पैसा येतोय, आणि तसा उधळतो पैसा. बघा, त्यांची भावना चांगली आहे, परंतु जे बोलतायत ना त्याचे कुठे प्रोग्रामिंग होते. बघा, मी माइंड ट्रेंड असल्यामुळे मी पुन्हा माइंडमध्ये जातोय. बरोबर. तुमच्या मनावरती काहीतरी त्याच्यात आघात होतोय, काहीतरी प्रोग्रामिंग होते, आणि ते प्रोग्रामिंग खूप महत्वाचं आहे. मग त्यामध्ये काही निगेटिव्ह अशा मान्यता आपल्या मनामध्ये अशा घर केलेले आहेत, बरोबर, की ज्या हल्लेले नाहीत. की पैसा कमवणं एवढं सोपं नाही. हे कोणी सांगितलं? घरच्यांनी घरच्यांनी नुसतं नाही, समाजाने सांगितलं. तुम्ही जिथं जा तिथं काय म्हणतो, पैसे नोकरी करा, बिझनेस करा असं म्हणणार कोण आहेत का? नाही. फार कमी लोक आहेत. हो. कारण नोकरीमधून एक स्टेबल इन्कम येईल, मग तू ते हळूहळू घर घेशील, लोन घेशील. बरोबर. म्हणजे शिकवतात काय, तू नोकरी करशील, लोन घेशील, हे शिकवतात. मग तशा प्रकारचे व्हायब्रेशन्स त्यांच्यातून बाहेर पडतात. बरोबर. तशा प्रकारची मान्यता बनते आणि तो आतमध्ये तशा प्रकारचं घर करून बसतोय. आणि ज्यावेळी पैशा संबंधित तो बघताना बघेल की नाही हे नको मला, म्हणजे काय केलं कारण मनातून एक निगेटिव्हिटी टाकली. बरोबर. निगेटिव्ह एनर्जी बाहेर पडली की तुम्ही निगेटिव्ह अट्रॅक्ट करणार काय. बरोबर आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये काय आहे की तुम्ही जे काही बोलणार आहात किंवा बोलताय ते तुम्हाला मिळतंय. मग पैशाबद्दल ते होणार आहे की तुम्ही जे काही वागताय त्या पैशाबद्दल, तुमची जी भावना आहेत, इमोशन्स आहेत पैशाबद्दलचे, त्याच्या संबंध नातं जे आहे, पैशासंबंध नातं खूप महत्वाचं. पैशाशी आपलं नातं. हो, पैशासंबंधी आपलं नातं खूप महत्वाचं आहे ना. ते नातेसंबंध पैशाचे आपले नातेसंबंध चुकीचे आहेत.
बरोबर. म्हणजे माणसांशी नातेसंबंध चांगले नाहीत आजकाल तर पैशाची कसे असणार आहेत. बरोबर आहे. म्हणजे जर मी सांगतो जर पैसा जर यायला पाहिजे असेल ना तर पहिले तुमचे नातेसंबंध सुधारा. खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मी असं वर्गीकरण करेन की समजा आपण आहोत तर आपल्या बाजूला आपले बायको, मुलं, आई वडील हे एक वर्तुळ आहे. बरोबर. ते अजूनही बाहेर वर्तुळ पकडा. तुमची बहीण, भाऊ, त्यांचे सगळे लोक आले, मित्र आले, तुमचे क्लायंट आले, असे वर्तुळ आहेत सगळे. बरोबर. जे क्लोज आहे ते कुठलं आहे? तुमची बायको, आई वडील, मुलं. तुमचं पहिलं त्यांचे नातेसंबंध चांगले पाहिजे कारण त्यांचा इम्पॅक्ट तुमच्यावर जास्त पडतो. म्हणजे जर पैसा आयुष्यात हवा असेल, जो मॅनिफेस्ट करताय तुम्ही पैसा, तो जर तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये हवा असेल, श्रीमंत बनायचं असेल, करोडपती बनायचं असेल, तर बायको, मुलं, आई वडील या तिघांशी तरी तुमचे सगळ्यात चांगले संबंध. 100%. भांडणं नको घरामध्ये. भांडण नको. बघा काही गोष्टी ती वाद होतात, म्हणजे असं मतभेद असतात, पण ते मतभेद वैचारिक असू द्या. त्यातून जर तुमच्या तोंडातून वाईट शब्द बाहेर पडत असतील, अपशब्द बाहेर पडत असतील, तर त्याच्या प्रकारची निगेटिव्ह ऊर्जा तिथं बाहेर पडते आणि तुम्ही अट्रॅक्ट ते करणार आहे. ओके. म्हणजे सर्वात ज्यांना खरोखर पैसा अट्रॅक्ट करायच्या लोकांना मी सांगतो की त्या लोकांनी पहिल्यांदा काय केलं पाहिजे की तुमच्याकडे पैसा येत नाही ना. बघा एक मी नेहमी सांगतो की जसं एखाद्या गावामध्ये पाईपलाईन आहे, मोठी टाकी आहे पाण्याची. बरोबर. त्या टाकीमधून सगळ्या घरात पाणी जाते आणि त्या प्रत्येक घरामध्ये नळाला पाणी येते. समजा तुमच्या घरात पाणी आलं नाही तर तुम्ही काय करणार? तर बाजूला विचारणार तुमच्याकडे पाणी आहे का? तो विचारणार माझ्याकडे पाणी नाही. तुम्ही पाणी आहे का? नाही. तुम्ही खुश का? दोघांचे पाणी नाही. म्हणजे त्या दोन गोष्टी आहेत परत. बरोबर. दोन गोष्टी त्या का आल्या की बाबा मी सुखी आहे का दोघांचे पाणी नाही ना. हा पहिला पाणी आला. बरोबर. म्हणजे माणूस कसा आनंदी होतो बघा. हो. दुसरं जोगे दुःख आहेत ना मध्ये मग मी पण दुःखी, मला काय प्रॉब्लेम नाही. हा पहिला पाठ. दुसरा पाठ फेल झाला, मी फेल झालोय आणि मित्र पण फेल झालाय तर ठीक वाटत. हो. मी फेल झालोय, मित्र पास झाला तर अरे यार वाईट वाटत. म्हणजे पहिला पाठ तो आला. दुसरा पाठ असा आहे की ह्यांच्याकडे पाणी नाही आणि माझ्याकडे पण पाणी नाही, म्हणजे पाण्याचा मेन त्या काही प्रॉब्लेम असणार आहे. पाणी येणारच आहे मग. पहिला पाठ. पण समजा ते म्हणलं की माझ्याकडे पाणी आहे, हे काय फुल फोर्स्ड पाणी दाखवलं त्यानं. हा म्हटलं माझ्याकडून बघा ना घराला चांगलं पाणी आहे. मग आता तुम्हाला मात्र काहीतरी विचार करत होतो मी, काय लोकांचे पाणी आहे ना, माझ्या घरात पाणी नाही किंवा माझ्या घराला प्रेशर नाही आहे. मग मात्र आपण काय करतो? प्लंबरला बोलवतो. हो. मग प्लंबर म्हणतो की साहेब तुमच्या नळामध्ये ब्लॉकेज आहे, काहीतरी घाण अडकलेली असणार आहे. मग तो साफ करतो ना, मग नंतर पाणी येतं चांगलं. तसं पैसा ह्या दुनियेमध्ये, ह्या जगामध्ये अबंडन्स आहे. देर इज अबंडन्स इन युनिव्हर्स. पैसा अमाप आहे आणि तो पैसा आहे. बाकीकडे पैसा आहे का? आहे. इकडे पैसा आहे का? आहे. तुमच्या मित्राने पैसा आहे, नातेवाईकांनी पैसा, तुमच्याकडे नाही का? ब्लॉकेज आहेत. ते पैशाचे ब्लॉकेज आहेत ना, त्या प्लंबरला बोलायला पाहिजे. आता तो प्लंबर कोण आहे की असा जो कोण आहे व्यक्ती की जो त्याचं जाणतो काय ब्लॉकेज आहे तो. मग ते लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच असतील, कोण माइंड कोच असतील, माइंड ट्रेनर असतील जसं मी आहे, किंवा लाईफ कोच असतील की त्यांना ज्यांनी काही गोष्टी शिकलेल्या आहेत, अशा लोकांकडे तुम्ही जर गेला तर तुम्हाला माहिती पडेल की तुमच्यात काही ब्लॉकेज आहे. सर हे ब्लॉकेज काय असतात? ते ब्लॉकेजमध्ये सर्वात महत्त्वाचा ब्लॉकेज आहे की तुमचे बिलीफ्स. म्हणजे तुम्ही पैशाबद्दल कसं बोलता. एखाद्या व्यक्तीला आपण जर हाडतूड केलं, वाईट बोललो, ती व्यक्ती येईल का परत? नाही येत. त्या पैशाबद्दल आपण निगेटिव्ह बोलतो. पैसा काय सोपा आहे का का म्हणून? तो पैसा समोर आहे, पैसा तुमच्या हातात आहे, तो पैसा सोपा आहे का? तो सोपा आहे तुमच्या आला ना. बरोबर आहे सर. तुम्ही त्याला बोलताय म्हणजे जणू काय माझ्या समोर व्यक्ती आहे, हा अशी व्यक्ती थोडी मिळते जवळ, सगळे काय असे नाही. असं म्हणजे आपण त्या व्यक्तीला जसं बोलतो निगेटिव्ह, तसे ह्या पैशाला बोलतोय निगेटिव्ह. म्हणजे तुम्ही त्याच्याशी बोलणं तुमचं चुकीचं झालं. मला पैसा खूप काम केल्यानंतर पैसा मिळतो, म्हणजे मग तो येतानाच कसा अडकळत येणार तो. हे पहिले ब्लॉकेज झालं. दुसरं ब्लॉकेज काय आहे की तुमचे नातेसंबंध चांगले आहेत घरातले. जसं मगाशी बोललो मी की नातेसंबंध खूप महत्वाचे. बरोबर. पहिलं नातेसंबंध बायकोचे, म्हणजे पार्टनरचे, नवरा असून तर बायकोचे, बायको असेल तर नवऱ्याचे नातेसंबंध, हे पहिले ते चांगले नसतील तर ते ब्लॉकेज झालं. ब्लॉकेज येतो. घरची लक्ष्मी म्हणतात ना, घरची लक्ष्मी जर चांगली राहिली, आनंदी राहिली, फ्रेश राहिली तर घरात लक्ष्मी येते. हो बरोबर आहे सर. म्हणजे गृहलक्ष्मी चांगली, आनंदी, तर घरात पैशाची लक्ष्मी येते.
त्यामुळं ज्या ज्या लोकांच्या घरात काहीतरी पैसे प्रॉब्लेम आहेत त्यांच्या घरात 100% हे काहीतरी प्रॉब्लेम चालू आहेत. फॅमिली इश्यूज आहेत हो. वगैरे. मग त्यामध्ये मग आईवडिलांचे पण आहेत, तुम्ही आईवडिलांना नीट बघत नाही, मुलांचे आहेत, काहीतरी प्रॉब्लेम आहेत, काहीतरी ब्लॉकेज आहेत. अशा अनेक गोष्टी लोक घेऊन बसले. तिसरं ब्लॉकेज काय? नातेसंबंध बाकीयांची, चुलते वगैरे सगळे. हा. तुमची आई माझ्या लग्नामध्ये म्हणजे आपल्या लग्नामध्ये 20 वर्षापूर्वी अशी बोलली होती, ती अजून घेऊन बसली बाई. ती अजून पण तिच्या मनामध्ये भावना नकारात्मक भावना तशीच आहे. ती भावना घर करून राहिली घरामध्ये. त्या तर कसे ते व्हायब्रेशन आले बनणं व्हायला, कधी भावना निगेटिव्ह आहे. त्यामुळे हे ब्लॉकेज आहे सगळे. मला पैसा मिळत नाही, पैसा कमवायला हार्ड आहे, पैसा काही झाडाला लागत नाही, हे जे विचार आहेत हे ब्लॉकेज आहेत. हे नातेसंबंध घरामध्ये ज्यांच्या घरात जास्त भांडणं, पैशाला वाटा जास्त. बरोबर आहे. त्यामुळे ज्यांना पैसे कमवायचे, ज्यांना अर्निंग करायचे, पहिली गोष्ट म्हणजे शांत राहा, घरातल्या लोकांशी चांगले संबंध ठेवा आणि हे बिलीफ तोडा. आता हे तोडण्याकरता किंवा हे करण्याकरता काही गोष्टींचं तुम्हाला काम करावं लागेल. टेक्निक्स वापरायला, कारण हे प्रत्येक गोष्टीला टेक्निक आहे. तुम्हाला प्रत्येक कसं वागायचं ते कळत नाही ना. मी चांगलं वागलं पाहिजे म्हणणं सोपं आहे, पण चांगलं म्हणजे काय बरोबर आहे ते नाही माहिती लोकांना. ते कसं सर? मग टेक्निक जर आपण जसं आपल्या ऑडियन्सला आज प्रॉमिस केलं तर काही टेक्निक पैशा रिलेटेड आपण सांगू शकतो का? हा, मी पहिली गोष्ट सांगेन की एक टेक्निक असं वापरू शकतो आपण की ज्यांच्याशी आपले नातेसंबंध खराब आहेत किंवा समजा कोणी कोणा ब्लॉक केला असेल बघा, खूप मोठा. ओके, मोबाईलमध्ये ब्लॉक करणं. हो, बरं. हा खूप मोठा ब्लॉकेज आहे. हो का सर? जर कोणी एखादी व्यक्ती कुणाला ब्लॉक करत असेल काही ती कारणावरून, तर ती ब्लॉक त्याला नाही करत आहे, ती ब्लॉक आहे ना त्या पैशाला करते, त्या समृद्धीला करते. का हा त्या मनाचा निगेटिव्हिटीचा भाग आहे तो. ते ब्लॉकेज ज्या लोकांनी कुणाला ब्लॉक केला असेल, पहिली गोष्ट करा की ती पहिल्यांदा काढा. मीच पहिले काढतो सर काही ब्लॉक नाही ना, कारण हे खूप महत्वाचं आहे. ओके, पण मग सर जर समजा तो व्यक्ती आपल्याबद्दल निगेटिव्ह असेल तर म्हणजे आपल्याला कळतं कधी कधी की हा आपल्याबद्दल चुकीचे विचार करतो. बरोबर. तर मग त्या व्यक्तीला तर आपण ब्लॉक करू शकतो ना, की तेही नको करायला? नाही, मग त्याकरता आपल्याला वेगळी टेक्निक वापरायची. ओके, आपण त्याला ब्लॉक करतो म्हणजे आपण नुसतं मोबाईलवरून ब्लॉक नाही करत ना, आपण मेंटली ब्लॉक करतोय. ही मोबाईल हे फक्त साधन आहे त्याला ब्लॉक करण्याचं. आपण त्याचा सतत विचार करतोय. ज्या व्यक्तीला तुम्ही बघा, तुम्ही ऑब्झर्व करा, तुम्ही ज्या व्यक्तीला ब्लॉक करता की नाही, तुम्ही त्याचा सतत विचार करता. हो बरोबर आहे. मग तो विचार चांगला आहे का? नाही, निगेटिव्ह आहे. मग तो निगेटिव्ह विचार आल्यामुळं तुमच्यातून बाहेर पडणं ऊर्जा कशी राहणार? निगेटिव्ह. मग तुम्ही जे ब्रह्मांडामध्ये टाकणार आहात, जे तुम्ही ट्रान्समिट करतात, ते तुम्हाला मल्टिपल म्हणून मागे मिळते. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय? तुम्ही जे ब्रह्मांडामध्ये ऊर्जा टाकताय, जे व्हायब्रेशन तुम्ही टाकताय, ते व्हायब्रेशन तुम्हाला पुन्हा मिळते मल्टिपल म्हणून. जसं तुम्ही एखादं बी लावलं, एखादं आंब्याचं कोय लावली, तर आंबे झाड तयार होईल आणि कालांतराने त्याला आंब्याची फळं येतील. बरोबर. एखादं मोहरीचं दाणं लावला तर काय होईल? मोहरीचं झाड तयार होईल, त्याला असंख्य त्या मोहरी येतील. बरोबर की नाही? बरोबर आहे. म्हणजे तुम्ही काही पेरताय आणि त्याला असंख्य देतोय तो. म्हणजे काय केलं पाहिजे? तुम्ही काही त्याला ब्लॉक करताय म्हणजे तुम्ही सतत त्याचा विचार करताय निगेटिव्ह. हो, आणि तो निगेटिव्ह विचार तुम्ही टाकताय ब्रह्मांड, पेरताय सारखा, आणि तो तसा असतो म्हणते, बस निगेटिव्हिटी वाढते. बरोबर आहे. त्यामुळं त्या मानसिक संबंध तुमचं खराब झालेलेच आहेत. पण तुम्ही तुमच्या नातेसंबंध बाकीचे म्हणजे पैसे संबंधी, तुमच्या घरातल्या बाकीच्या मंडळीशी तुम्ही त्याला ब्लॉक करते मनातनं. का तुमच्या मनाचा तो कोतेपण आहे, एक निगेटिव्हिटी आहे. तर ते पहिल्यांदा तुम्ही ज्या लोकांनी म्हणजे खरोखर त्यांना प्रॉब्लेम असेल ना, म्हणजे पैशासंबंधी प्रॉब्लेम ज्यांचे असतील, तर मी सांगेन की पहिल्यांदा तुम्ही ब्लॉक काढा, मी त्यांना अनब्लॉक करा. आणि काय करायचं मी सांगितलं, विचारलं की खूप चांगला प्रश्न आहे की त्यांना काय करायचं. मग त्याला मेंटली फॉरगिव्ह करून टाकायचं. फॉरगिव्हनेस. दोन गोष्टी होतील. एक तर फॉरगिव्ह करा. जर तुम्हाला ते व्यक्ती पुन्हा बघा नातेसंबंध आहे म्हणल्यावर कधी ना कधी पुन्हा समोर येतात. मग त्या कंडिशनमध्ये काय करायचं, तुम्हाला फॉरगिव्हनेस करता आलं पाहिजे, त्याला माफ करता आलं पाहिजे.
आणि दुसरी गोष्ट आहे की त्याला लेट गो करा, सोडून द्या. हां. तो वागला ना, सोडून द्या. तो त्याचं काहीतरी कार्मिक अकाउंट असेल, तुमच्या कार्मिक अकाउंटमध्ये भर घालून नका. म्हणजे त्याला सोडून द्या, तुम्ही त्या घटनेला सोडून, त्याला म्हणजे सोडून द्या म्हणजे त्या घटनेला सोडून द्या. ओके. त्या लेट इट गो करा. त्याला बघू पण नका, त्या विषयी घेऊ नका, का तो लांबच आहे, तुमचं पुन्हा ते येणार नाही. जसे क्लायंट संबंध येतं काही वेळेला, क्लायंट भांडतो, काय बाहेर कुठे आपल्याला जाताना रस्त्यावरती कोण उभे होतं, सोडून द्या गोष्टी त्या. का ते सोडल्या बघा तुमच्यातली निगेटिव्हिटी निघणार नाही आणि तुम्हाला पॉझिटिव्हिटी वाढणार आहे. बरोबर. सकारात्मक ऊर्जा वाढली की तुमचं मॅनिफेस्टेशन चांगलं होणार आहे. त्यामुळे ज्या पैशाची प्रॉब्लेम आहेत त्यांनी पहिल्यांदा ब्लॉकेज जे आहे हे ब्लॉकेज आहे, हां, अनब्लॉक करा पहिल्यांदा. मोबाईलवरून मोबाईल अनब्लॉक करा. अनब्लॉक करा. शक्य असेल त्यांना माफी मागा. अरे आपण म्हणणार मी का माफी मागायची, कारण माफी मागणं सोपं नाही ना. नाही, त्याला मनाचा मोठेपण लागतो. मग जी माणसं मोठी आहेत आत्तापर्यंत बघा तुम्ही, जेवढी माणसं उदाहरण घ्या, समजा कोणी काही बोललं तर काय करतात, इट्स ओके, तो त्याचा भाव आहे, त्याचा बरोबर, त्याचा भाग आहे, तो मी काही त्याला हे करत आहे, सोडून दिला. आता आपण अनेक ठिकाणी बघितलं, संतांना बघितलं, संत एकनाथांच्यावरती किती लोकांनी थुंकले वगैरे, त्यांनी काय केलं, सोडून दिलं. गौतम बुद्धांना किती लोकांनी त्रास दिला, हिनवलं, ते काय म्हणले, सोडून दिलं. एक माणूस गेला होता बुद्धांच्याकडं, आणि तो त्रास द्यायचा, शिवाय द्यायचा वगैरे. हे आपले शांतपणे त्यांचं मेडिटेशन केलं, छानपैकी त्यांचं चाललं, काय ते दिनचर्या चाललेली आहे. हा ओरडतोय, तुम्हाला समजत नाही का, मी एवढे करतोय, मी बोलतोय तुम्हाला, शिवाय देतोय, तुम्ही काही बोलत नाही. ते स्माईल केली त्याने फक्त. हा म्हणले तुम्ही स्माईल करताय, हसताय माझ्याकडे बघून. अरे म्हणले, मग त्याने सांगितलं हे फळ आहे की तुला मी दिलं, अजून दिलेलं नाही, आता हे कोणाचं आहे, तुमचं म्हणजे सुंप्रेमचंच. हां, म्हणजे मी तुम्हाला फळ देणार, तर माझे फळ माझ्या हातात आहे ना. बरोबर. कोणाचं आहे, माझं आहे. माझं आहे. हां, आता मी तुम्हाला दिलं आणि तुम्ही घेतलं, मग कोणाचं आहे, माझं. बरोबर ना. मग तू जे दिलंस ना, मी घेतलेलं नाही अजून. हो. तू जे शिवाय दिलास ना, आय नॉट ऍक्सेप्टेड. त्या कोणाच्या आहेत मग, तुझ्याच आहेत त्या, माझ्या नाही तुझं ना त्या. एवढा जो शांतपणा, तो एवढा कामनेस जो आहे तो त्यांच्याकडे होता. पण आपण काही संत नाहीये, हा, इतकं नाही होऊ शकत एवढं नाही. पण आपण हे करत होतो की बाबा ठीक आहे ना, इट्स ओके. बरीच लोक त्या पूर्वीच्या आठवणी, नकारात्मक घटना, एखाद्या क्लायंट बरोबर काय झालं धरून ठेवतात. हो, असं होतच होते एखादी घटना, म्हणजे आपल्या ऑडियन्स मध्ये पण प्रत्येकाला असं होते ना. सोडून द्या गोष्टी पहिल्यांदा, काही गोष्टी सोडून द्या. तुम्हाला तर ती व्यक्ती महत्वाची आहे ना, कधी ना कधी भेटणार आहे ना, त्या गोष्टी सोडून द्या. लेट इट गो करा. आपल्या आईवडिलांनी किती चुका गोष्टी आपल्या केल्या, सगळ्याच. आपल्या आईवडिलांनी आतापर्यंत आपल्याला काय काय केलं. अगदी लहान असल्यापासून त्याच्या आईच्या मांडू सुसू केली, आई बोलली काय, वडिलांना पण उलट बोलतो काही वेळेला. हो, आईला उलट बोलतो छोट्या छोट्या गोष्टीवरनं. पुत्राचे सहस्त्र अपराध, माता काय मानी तयाचं खेद. ही एवढी मोठी लोक का झाले, आई वडील मोठे का, त्यांच्यात ह्या गुण आहेत म्हणून ते मोठे. फॉरगिव्हनेस, हां, खूप महत्वाचं आहे. त्यामुळं जर तुम्हाला पैसा पाहिजे असेल तर तुम्हाला सक्सेस, नुसतं पैसा ना, सक्सेस पाहिजे असेल, सक्सेस, नाव पाहिजे चांगलं. पैसा तर गुंडही कमवतात आजकाल, पण पैशासोबत चांगलं नाव, हो, सक्सेस, त्यामध्ये तुमचं सगळं आलं गोष्ट. हो, तुमचे नातेसंबंध आले, बरोबर, तुमचं नाव आलं, लोक समाजामध्ये तुमची एक आदराचे स्थान आलं. ह्या सगळ्या गोष्टी मिळण्याकरता तुम्हाला तुमच्यामध्ये ती भावना, फॉरगिव्हनेसची भावना असली पाहिजे. बरोबर. काही ठिकाणी सॉरी बोल लागतं, पण सॉरी बोलताना देखील माणसं हा सॉरी असं म्हणून नाही होत. त्या सॉरी मधला भाव महत्वाचा आहे. सॉरीला महत्व, सॉरी बोलता येतं, कोण बोलतो, हा सॉरी बोललो, आतून नाही बोला ना, मनापासून बोललं गेलं पाहिजे. लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये एक गोष्ट खूप महत्वाची की तुम्ही वरवर जे बोलता ते काही कामाचं नाही. म्हणजे सर मी तुम्हाला सांगेन की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, की तुम्ही जे बोलता ते होतं. पण बऱ्याच लोकांना वाटतं की आता पॉझिटिव्ह बोलले काम होणार आहे. लोक काय करतात की नुसतं पॉझिटिव्ह बोलायचं, असं त्यांना वाटतं की हा लॉ ऑफ अट्रॅक्शन असेल. म्हणजे बोलतात मग मला घर पाहिजे, घर पाहिजे, घर पाहिजे, मला घर मिळत आहे, कमी श्रीमंत होत आहे, श्रीमंत होत आहे. असं नुसतं बोलून होत असताना तर सगळ्यांना घरी मिळाली असते, ती महाराजी लॉटरी सगळ्यांना लागली असते. तसं होतं का, नाही होत. मी करोडपती होते, मी श्रीमंत होते, नाही होत नसतंच. कारण आतून एक आवाज येतो ना, तो आवाज काय असतो, तू खोटं बोलतोस,
तुला आता अजून नीट पगार मिळत नाही, तुला नीट काही काम मिळत नाही, आणि तू कसलं घर घेणार? तुला करोडपती कसा होणार तू? हे कोण बोलतो? आपलं आतलं मन बोलतो. आणि आतली जी काही आपली व्हायब्रेशन आहे ते खूप स्ट्रॉंग असतात. म्हणजे मी एक उदाहरण देतो की एक ईमेल पाठवला आपण, ईमेल, त्याला ईमेलला कुठली अटॅचमेंट नाही, फक्त एक ईमेल काहीतरी लिहिलं आणि रिगार्ड्स, तो ईमेल लवकर जाईल. आणि दुसरं एक ईमेल आहे त्याला मी काहीतरी अटॅच करतोय, काही व्हिडिओज, काही फोटोज, काही अजून नोट्स त्याला अटॅच करतोय, तो त्याला जायला वेळ लागेल कारण तो अटॅच व्हायला वेळ लागेल. बरोबर आहे. पण पॉवरफुल कुठला असेल? जो ज्याला अटॅच केलेला आहे, बरोबर, तो पॉवरफुल आहे ना. हो. तसं नुसतं बोलतोय हा नुसता प्लेन ईमेल आहे. ओके. हां, तो नुसतं प्लेन आहे. बरोबर. आणि जो आतून येतो ना त्याला एक अटॅचमेंट आहे. कसली अटॅचमेंट आहे? भावनेची. तू बोलतोय, तू नाही करू शकत, ते निगेटिव्हिटीची त्याला अटॅचमेंट आहे. आणि जी अटॅचमेंट स्ट्रॉंग आहे, जी नकारात्मक आहे, ते काम होणार तुमचं. त्यामुळं असे नुसतं होऊन असं बोलून काम होत नाही, तसं मॅनिफेस्टेशन होत नाही. मग सर कसं होतं मॅनिफेस्टेशन? मॅनिफेस्टेशन करण्याकरता तुम्हाला म्हणजे नुसतं बोलणं हे काम नाही करणार आहे. मग बोलायचं आहे पॉझिटिव्ह, पण ते आतून कसं येणार? त्याकरता मी सांगेन की समजा आपला एक ग्लास आहे, समजा त्या ग्लासमध्ये थोडंसं पाणी आहे पण ते गढूळ आहे. आता आपण तर गढूळ पाणी पिणार नाही, बरोबर. तर आपण काय म्हटलं की नाही मी बिसलरी होत नाही तर पिणार, पिऊ शकतो का आपण? नाही, कारण बिसलरी ओतली ते गडूळ त्याच्यात मी गढूळ मिक्स होईल, पूर्ण पाणी गढूळ होऊन जाईल ना. बरोबर सर. मग काय करायला लागेल? आपल्या पहिल्यांदा त्याला तो ग्लासमधलं पाणी फेकून द्यावं लागेल, तो ग्लास स्वच्छ करावा लागेल, आणि मग तुम्ही जर पाणी त्यात ओतलं आणि मग ते पिऊ शकता तुम्ही. हो. सेम गोष्ट आहे आपल्यामध्ये जे काही व्हायब्रेशन्स आहेत त्याचे प्रोग्रॅमिंग झालेले जे आहे ते प्रोग्राम कधीच आहे? आताच आहे का? नाही. आपण जन्माला आल्याच्या आधीपासूनचं काही प्रोग्रॅमिंग आहे, काही नंतर समाजाने काही प्रोग्रॅमिंग केलेलं आहे, काही आईवडिलांनी केलेलं आहे, काही तुमच्या गुरुजनांनी केलेलं आहे. हे सर्व प्रोग्रॅमिंग इथं तुमच्या इथं स्टोअर आहे. बरोबर आहे. मग त्यामुळं आपण प्रत्येक ठिकाणी लॉजिक लावतो. लॉजिक काय लावतो की नाही मी शिकलो नाही ना, मग मला पगार नाही मिळाला जास्ती. माझा डिप्लोमा झाला ना, डिप्लोमाला जास्ती पगार नाही मिळत. हे कोण सांगतं? आतलं मन सांगतं. आपण बोलतो. ऍक्च्युअली असं नाही ना. म्हणजे ह्याला थोडंसं बायोट होतो ना, थोडासा विषय थोडा वेगळा होतो. आपण सगळे देव मानतो. हो, बरोबर. येस येस. आपण बरेच लोक स्वामींना पण मानतात. हो. का माझ्याकडे खूप लोक येतात की सर मी स्वामींची खूप भक्ती करते, मी अमुक देवाची भक्ती करते, तरी माझं काम होत नाही. मग आपण इथं बसलेलं आहे, आपण असं झूम आउट वरून जर बघितलं तर एक थोडासा हा स्पॉट दिसेल, नंतर मग पूर्ण हे दिसेल एरिया, बरोबर, पुणे दिसेल पूर्ण, मग असं नंतर बघितलं तर तुम्हाला पूर्ण महाराष्ट्र दिसेल, देश दिसेल, अजून वरती गेलं तर तुम्हाला काही दिसते, प्रीती दिसेल. बरोबर ना. म्हणजे आणि नंतर जर बघितलं तुम्हाला पूर्ण ब्रह्मांड दिसेल, म्हणजे सूर्य, तारे, सोलर सिस्टीम दिसेल. हो. हे एक ब्रह्मांड आहे. असं अजून एक ब्रह्मांड आहे. हो. 2 झाले. बरोबर. असे अजून 2, 3, 4 असे कोटी ब्रह्मांड आहेत. बघा, सेम सिस्टीम असलेले कोटी, असे अनंत कोटी आहेत. बरोबर आहे. आपण त्यांना काय म्हणतो? अनंत कोटी ब्रह्मांड नायक. मग तो अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे, तो त्याला काय अशक्य आहे? अशक्य ते शक्य करतील स्वामी म्हणतात ना. हो. त्यांना काहीच अशक्य नाही, फक्त तुम्ही बोला. देव काय म्हणतो? तथास्तु. म्हणजे काय आलं? मिळालं. तथास्तु म्हणजे तुला मिळू दे. तुझी जी इच्छा आहे ना, जो जे वांजिलं तो ते लाहू प्राणी जातं, माऊलीने म्हटलेलंच आहे. किंवा ॲज यू विश. तुम्हाला काय पाहिजे? आता म्हणजे एखादा माणूस म्हणला की मला 3 BHK पाहिजे, तेव्हा असं नाही म्हणत थांब जरा, तुझा पगार वाढू दे, 4 वर्ष थांब जरा, आणि 4 वर्षानंतर तुला पगार वाढला की मग तुला 2 BHK पहिल्यांदा मिळेल, मग अजून काय 3 BHK हवा, असं नाही म्हणत देव. कधी देव देतात असतं. आपण लॉजिक लावतो इथून की नाही मला पगार आता कमी आहे ना, मला लोन कोण देणार नाही ना, मग आपण आता पहिल्यांदा 1 BHK घेऊया, मग थोडं लोन काढूया. हे काही चुकीचं नाही काय, पण लॉजिक लावणं चुकीचं आहे. देर इज ॲबंडन्स इन युनिवर्स. मग ॲबंडन्स मनी आहे, ॲबंडन्स प्रेम आहे, लव, नातेसंबंध, सगळ्या चांगल्या गोष्टी ॲबंडन्स आहेत ना. तुम्ही मागताना कधी करू नका. मी समजा एखाद्यानं कार मागितली, सिस्टीम कशी चालते बघा,
तुम्ही एवढं सांगताय मी आता मला थोडीशी अजून लोकांना सांगण्याची क्युरिओसिटी पण मला पण नाही म्हणाले. येस. उदाहरणार्थ तुम्ही कार मागितली की मला कुठली तरी कार एकदम अशी मोठी कुठली तरी फॉर्च्युनर घ्यायची आहे समजा, फॉर्च्युनर पण नाही, तुम्ही ऑडी म्हणा, BMW थार म्हणा, अशी कुठली तरी हायर म्हणता ना क्लासिक तुम्हाला पाहिजे. ज्यावेळी तुम्ही मागता ना, मग तुम्ही काय करता, एक लॉजिक लावता की हा आता ह्या वर्षी घर होईल, मग अजून 4 वर्षांत आपण जरा लोन जरा थोडंसं झालं की मग आपलं थोडंसं शेड झालं की मला कार घ्यायची. बरोबर. मग तेव्हा मी छोटी घेईन, मग छोटी मग कुठली तरी इको घेईन, असं लॉजिक लावतो काय. आणि मग त्यानंतर मग एक दिवस येईल की मी ह्या वर्षी मी BMW घेणार, मी मर्सिडीज घेणार, हे आपण ठरवतो. बरोबर आहे. हे ठरवलं, ह्याची ब्रह्मांडामध्ये काय येतात स्ट्रॉंग व्हायब्रेशन, तुम्ही आतून बोलताय. हो बरोबर ना. मग काय होणार, ज्यावेळी हे आपण बोलत असतो ना, त्यावेळेला कुठंतरी खाणीमध्ये मेटल मिळालेलं असतं बघा. कुठेतरी खाणकाम चालू असतं ना, तिथं त्याला मेटल सापडतं. ओके. ते मेटलवरती प्रक्रिया होते, ते कुठल्या फॅक्टरी येतं, त्याची ते शेटी मेटलमध्ये काय ते म्हणतात त्याची प्रक्रिया होते, मग ती गाडी बनायला चालू होते. मग तेव्हा कामगार पण नसतात, मग कामगार कोणतरी बनवतात ते. हा, मग ते हळूहळू ते सगळं सिस्टीम चालू असते. तुमची इकडे वर्ष जात असते पुढे निघून, आणि तिकडे ती प्रोसेस चालू असते ब्रह्मांडाची. ते मेटल मिळण्यापासून ती कार बनेपर्यंत तुमची त्याची प्रोसेस चालू असते. आणि जर तुमच्यावर ती वेळ येते तुम्ही ठरवलेली, त्यावेळी तुमचे पैसा तर तुम्ही ती कार तुमच्या दारात कुठे त्या तिथल्या शोरूममध्ये आले असते, तुम्ही ती कार विकत घेता. म्हणजे त्या परमेश्वराचं प्लॅनिंग असतं. ते प्लॅनिंग कशावरती आहे, तुम्ही ठरवताना तुम्ही सांगता त्याला की नाही मला ह्या दिवशी पाहिजे, हे पाहिजे, तसं पाहिजे. आणि जे स्ट्रॉंग असतं ना तुमचं, ते त्या वेळ होत असतं. म्हणजे एवढं ते डीप कनेक्शन आहे, हे कळायला पाहिजे लोकांना. हे समजलं ना तर तुमच्यामध्ये काहीच कमी नाही, सगळं मिळू शकतं. सगळं मिळू शकतं. सर, टेक्निक बद्दल बोलायचं झालं, एखादी टेक्निक आता डिस्कस करायची झाली तर काय? हां, मग मी त्याकरता सांगेन की बघा, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच आकर्षण सिद्धांत, ह्यामध्ये 3 गोष्टी मुख्यतः येतात. आस्क, बिलीव्ह अँड रिसीव्ह. ते 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. आपण सगळीकडे ऐकतो पण असं की आस्क, बिलीव्ह. आस्क म्हणजे काय, मागणे. मागणे मागणे बरोबर ना. मागणे लोकांना मागायलाच कळत नाही. पहिली स्टेप चुकते. लोक म्हणतात मला मिळणारच नाहीये, कुठं जाऊ दे, सोड, कुठे मागू, असं असे तिथेच राहून जातात, तिथेच राहतात. बरोबर ना. तो पहिला पार्ट. दुसरा पार्ट काय म्हणते का, मागताना पण चुकीचं मागतात. कसं मागतात चुकीचं, की ते मला कार दे. कुठली कार पाहिजे माहिती नाही. तुम्ही साधा मोबाईल घ्यायला गेला का नाही, तुम्ही सांगता का नाही की मला फ्रंट कॅमेरा असा पाहिजे, माझा बॅक कॅमेरा एवढा मेगापिक्सेल पाहिजे, मला एवढी रॅम पाहिजे, एवढं स्टोरेज पाहिजे, हे तुम्ही स्पेसिफाय करता की नाही? बरोबर आहे. का तुम्ही आता कुठले मला दे असं म्हणता का? म्हणजे आपण काय करतो, त्याला स्पेसिफिकेशन देतो. बरोबर. की मला हे गोष्टी पाहिजेत. तेव्हा तुम्ही मोबाईल घेऊ शकता, तेव्हा तुम्ही टी व्ही घेऊ शकता, तेव्हा तुम्ही वॉशिंग मशीन घेऊ शकता. हे तुम्ही त्याला स्पेसिफाय करता की माझी रिक्वायरमेंट ही आहे. मग जर एखाद्याला कार घ्यायची तर काय केलं पाहिजे ना, की मला कोणत्या कंपनी कार पाहिजे ते पण मॅनिफेस्ट करायचं नाही, ते पण तुम्हाला ठरवायला पाहिजे ना, ठरवावं लागेल. हां, की मला ह्या मग तुम्ही आता हल्ली तर सगळं गुगलवरती मिळतेच आहे. हो, कम्पॅरिझन. बरोबर. की मला टोयोटाची पाहिजे का, मारुतीची पाहिजे का, अजून कुठली पाहिजे, हे तुम्हाला सगळं समजतंच. बरोबर. मग तुम्हाला काय केलं पाहिजे, कंपनी चूज केली पाहिजे. कंपनी चूज केल्यानंतर पुढे काय आलं, मॉडेल आलं. मारुतीमध्ये कुठली पाहिजे, अल्टो पाहिजे की अजून दुसरी कुठली पाहिजे, इको पाहिजे का, अजून त्यामध्ये प्रकार आहेत ना. बरोबर बरोबर. पेट्रोल, डिझेल पाहिजे, हे सगळं हे तुम्हाला ठरवायला लागेल. हां, ते माइंड मध्ये ठरवायचं. मग हे सगळं तुम्हाला बनवलं. हां, मग तुम्ही ठरवलं की आता हा कलर. हां, कलर. बरोबर. प्रत्येक ठिकाणी आलं हे मॉडेल, हे कलर, आणि या वर्षीची मला पाहिजे. मग तारीख ठरवली. तारीख नाही ठरवली तरी चालणार नाही. मला मिळू दे, कधी मिळू दे, कधी मिळेल ते मिळेल. त्यामध्ये तुमच्या गोलमध्ये तुमची तारीख पण असली पाहिजे. तारीख पण पाहिजे. हो, तुला कधी पाहिजे कसं कळणार त्याला. ह्या सर्व गोष्टी लोक नाही करत, आणि जे करतात त्यांना कार मिळते. म्हणजे काय आलं की तुम्ही त्याला स्पेसिफाय केलं, म्हणजे देव तुमच्या समोर आला. बघा, उदाहरण देतो फक्त, की समजा कोण आता गणपती बाप्पांची प्रार्थना करतोय, ओम गण गणपती नमा, ओम गण गणपती नमा, मंत्र चालू देतात. बरोबर. आणि खरोखर बाप्पा आलेच. हा, बोलतो काय पाहिजे,
मग ते हेड तयार आहे ना सगळं. देव मला ही कंपनीची हे मॉडेल असली कार पाहिजे तर तास तू मिळून जाईल. बघा समजते. आणि समजा तू आला, देव आल्याने म्हणले काय पाहिजे, तर देवा नाही मला कार पाहिजे कुठली नाही, मग ते डिसाईड नाही केलं, संपला. सगळं रिको तुम्हाला काय पाहिजे कसं पाहिजे ते सगळं तुमच्या डोक्यात पाहिजे, वेळ आली की होऊन जाईल सगळं. 100% होणार. हा त्याकरता काही गोष्टी आहेत, जसं मगाशी बोललो की आतमध्ये काहीतरी ब्लॉकेज आहेत ना, ते काढण्याकरता तुम्हाला काही काम केलं पाहिजे. जसं ते मगाशी सांगितलं की त्या ग्लासमध्ये पाणी खराब आहे, बरोबर. हे टाकून देणं ही ग्लासची प्रोसेस आहे, आतली कशी करायची. त्याकरता त्या मनातील असणारा कचरा काढून टाकण्याकरता तुम्हाला त्यावरती काही गोष्टी करणं गरजेचं आहे, काही टेक्निक वापरणं गरजेचं आहे, काही NLP टेक्निक्स आहेत, काही तुमच्या मेडिटेशन्स आहेत, की ते केल्यामुळं तुमच्यातली निगेटिव्हिटी निघून जाते. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही तुमच्यातला राग काढू शकता, भीती काढू शकता, एखाद्याबद्दलचं मनातलं जे मत आहे ते मत बदली करू शकता अशा काही गोष्टीमुळं. ओके. आणि मग तुमच्या आतल्या ज्या अंतर्मन आहे त्याला तुम्ही प्युअर केलं तर त्यातून बाहेर पडणं ऊर्जा पॉझिटिव्ह असणार 100%. आणि तुम्ही सांगणार ती गोष्ट प्रत्येक होणार. सर काही अनुभव असे तुमच्याकडे आजपर्यंत जे लोक आले त्यांचे अनुभव सांगता येतील आपण? खूप अनुभव. म्हणजे मग सांगितलं तसं मुलांचे तर अनुभव आहेतच, की जो मुलगा विद्यार्थी आहे जो 60% वाला होता तो 95% असे एक नाही, अनेक अनुभव आहे माझ्याकडे. असे उदाहरणं आहेत की जो त्याला आम्ही काय करतो की मुलांना काय गरज आहे, त्यांचं माइंडसेट कसं आहे, त्यांना कसली भीती वाटते का, ती भीती का, कारण ही सगळी निगेटिव्ह ऊर्जा आहे ना. म्हणजे आपल्या मनामध्ये दररोज 60,000 ते 80,000 विचार येतात. म्हणजे ॲव्हरेज किती झालं 70,000. बरोबर. 70,000 विचारामधले 95% विचार हे नकारात्मक आहेत. बरोबर आहे. काल काय झालं होतं, ती अशी का बोलली, ती त्यावेळी अशी का बोलली होती, त्यानं मला पैसे का नाही दिले, तो माझ्या असं का वागला. म्हणजे नकारात्मक गोष्टी, म्हणजे आपल्या भूतकाळातल्या आपल्या झालेल्या चुका, म्हणजे गिल्ट, बरोबर, राग, द्वेष, एखाद्याबद्दलचा म्हणतात ना की फ्रस्ट्रेशन, किंवा भविष्यातली चिंता, म्हणजे उद्या कसं होणार, मुलगा शिकेल की नाही, मला सांभाळेल की नाही, घर कधी मिळणार, मग सरकार बदली झालं तर, नको त्या चिंता. बरोबर आहे. ह्या चिंता म्हणजे काय, उद्याची काय दाखवत आपण काळजी, बरोबर ना. बरोबर. उद्या कसं होणार म्हणजे तुम्हाला अस्थिरता आहे. ह्या सगळ्या निगेटिव्हिटी आणि अशा प्रकारची व्हायब्रेशन बाहेर पडल्यानंतर चांगलं होण्याची शक्यता आहे का? नाही. पहिल्यांदा मनावरती काम करायचं, मनाला पॉझिटिव्ह करायचं. म्हणजे काय झालं की तुम्ही त्या गोष्टी मिळवण्याकरता पहिली गोष्ट काय असेल तर ते मनाला शांत करा. त्याकरता काय करा, मेडिटेशन करा. पहिली गोष्ट म्हणजे मेडिटेशन कंटिन्यू, खूप महत्त्वाचं आहे. ओके. तुम्ही ध्यान धारणा केल्यानंतर, मेडिटेशन केल्यानंतर लोकांना ध्यान धारणा म्हणजे जरा काहीतरी स्पिरिच्युअल वाटते, असते काहीतरी आध्यात्मिक, असं नाही. कंटिन्यू मंत्र. मेडिटेशन म्हणजे मंत्र म्हणणे नाही, फक्त तुम्ही डीप ब्रिदिंग करा, अगदी साधं, म्हणजे एकदा दोनदा दीर्घ श्वसन करा आणि त्याद्वारे तुम्हाला स्वतःला रिलॅक्स करून घ्या. ओके. ही खूप महत्त्वाची टेक्निक आहे. ओके. की आपण फक्त शांत बसले लोक आणि डोळे बंद करायचे, आणि डोळे बंद करून फक्त काय करायचं, दीर्घ श्वास घ्यायचा आणि सावकाश सोडा. आणि सोडताना काय करायचं आहे की श्वास सोडताना तुमचे पाय रिलॅक्स करा, एकदम ढिले सोडून द्या. ओके. मोकळे सोडून द्या. हां, एकदम ढिले सोडून द्या. बरोबर. लोकांना रिलॅक्स म्हणले पण काय कळत नाही, रिलॅक्स करायचं म्हणजे रिलॅक्स करा म्हणजे त्याला ढिले सोडून द्या, अंग एकदम ढिले सोडून द्या. आणि मग तुम्ही फक्त काय करायचं, श्वासाकडे बघा, तुमच्या श्वासाकडे फक्त बघा. म्हणजे जेव्हा आपण ते करतो तेव्हा फक्त चेक म्हणजे बघत राहायचं, श्वास कसा येतोय बघा. ओके. तुमचं कॉन्सन्ट्रेशन येतं पाहिजे. हां. म्हणजे श्वास कसा येतोय, ओके, मग कुठं गेला, मग तो असा आपली सिस्टीमद्वारे पोटापर्यंत अगदी बेमीपर्यंत होतोय, तिथून बाहेर जातोय, फक्त बघा. यू टू ऑब्झर्व युअर ब्रेथ. ओके. त्याकडे बघायला मग काय होतं, तुम्हाला वेगळं काय करायला लागत नाही. मी बऱ्याच लोकांना वाटतं की माझ्या आता मनातले विचार कसे कमी करायचे, त्याकरता हे खूप चांगली टेक्निक आहे. डीप ब्रिथिंग करा. डीप ब्रिथिंग करा. आणि त्याला किती वेळ करायचं सुरुवातीला? कमीत कमी 3 वेळा करा ना, फक्त 20 सेकंद. ओके. हां, काही सेकंद करा फक्त. बघा कोणतीही गोष्ट आहे ना एकदम मोठी काय होत नाही, माइंड ऐकत नाही ना. तुम्ही माइंडला सांगितलं ना की रोज वॉकिंग करायचं तर नाही करत, तो तुम्हाला अर्धा तास कोण यायचं. मग तुम्ही त्याला रोज मेडिटेशन करू, तर मेडिटेशन एवढं म्हणजे त्याला शब्दच आधी कठीण वाटतो. हो. ही मोठी शब्द ना त्याला कमी करा. त्याला वेगळी टेक्निक आहे माझी. त्या टेक्निक आहे की त्या मोठ्या गोष्टीचे तुकडे करा, छोटे पार्ट करा. ओके. त्याला मी नाव दिले की 1 मिनिट मॅजिक. ओके. म्हणजे काय,
एका मिनिटात जादू. हां, कशी करायची टेक्निक असं आहे की तुम्हाला मोठं काही करायचं ना, तर तुम्ही अर्धा तास मेडिटेशन नाही करू, फक्त मी आता 1 मिनिट फक्त करणार. आता 1 मिनिट म्हणजे ठीक आहे ना, माइंड ऐकतं लगेच. हो 1 मिनिट आपल्याला माइंड ऐकतं, माइंड मग काय करायचं नाही, फक्त शांत बस. ओके, फक्त शांत बसायचं. फक्त डोळे बंद कर एवढं सांगायचं. ओके, त्याला इन्स्ट्रक्शन पुढच्या द्यायचे फक्त. डोळे बंद केलेस, आता फक्त श्वासावरती लक्ष दे, नंतर डीप ब्रिदिंग कर पहिल्यांदा, मग 2-3 वेळा डीप ब्रिदिंग केलं, इन्स्ट्रक्शन थोडा द्यायचा, मग तो डीप ब्रिदिंग करायला, मग आता फक्त ऑब्झर्व करा श्वास कसा येतोय बघ. हे करता करता त्याला सवय लागायचं आहे. तुम्ही मला 15 मिनिटं बस तर नाही बसणार माइंड ना. हा, 15 मिनिट नाही होता, माइंड ऐकत नाही. बरोबर आहे. तुम्हाला इच्छा किती होत नाही, कारण माइंड नाही ऐकत ना, त्याला सवय नाही आहे. बरोबर बरोबर. मग पहिल्यांदा सुरुवातीला असं करायचं की त्याला एवढं मग डीप ब्रिदिंग करा. ही खूप महत्त्वाची टेक्निक आहे. ओके, डीप ब्रिदिंगची. डीप ब्रिदिंग का, डीप ब्रिदिंग नंतर दुसरा पार्ट येतो मेडिटेशनचा. ज्यांना मेडिटेशन माहिती आहेत, आता यूट्यूबवरती पण काही अवेलेबल असतात, ते त्यांनी यूट्यूबवरती बघून किंवा ज्यांना माहिती आहे ते करून मेडिटेशन करू शकता. म्हणजे ध्यान करायचं. फक्त ध्यानामध्ये पण पूर्ण व्हिज्युअलायझेशन करू नका, फक्त ध्यान करा. ही प्रोसेस फक्त जास्त वेळ करा. ही गोष्ट, ही 2 गोष्टी केल्या तर तुमचं माइंड रिलॅक्स होतं आणि माइंडमधून मनामधून बाहेर पडणारी ऊर्जा निगेटिव्हिटी कमी होते. बरोबर आहे. सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सकारात्मक ऊर्जा बाहेर गेली की ऑटोमॅटिक तुम्हाला चांगल्या गोष्टींचा अनुभव येतो. ओके, हे तुमचे 2. तिसरी टेक्निक तुम्हाला मी खास सांगणार आहे, जे नातेसंबंध खराब आहेत. त्याकरता तुम्ही मगापासून मला सांगू विचारत होता की टेक्निक कोणती आपली पेड टेक्निक. तर नातेसंबंध खराब आहेत ना, त्याकरता एक टेक्निक अशी म्हणता येईल आपल्याला की तुम्हाला एखाद्या व्यक्तीविषयी काहीतरी वाईट भावना येतात, राग आहे, तर काहीतरी तुम्हाला बोललेला आहे, बरोबर, तुम्हाला पैसे नाही दिलेले, काही असेल, राईट डाऊन. ओके, तुम्ही सांगू शकत नाही कोणाला ना, मग काय करायचं, तुम्ही लिहून काढा. जे झालेलं आहे आधीचं ते लिहून नाही, तुम्हाला काय वाटतं ते लिहा. बरं. ते झालेलं मनाला काही ताण देऊ नका. तुम्हाला वाटते ना तुम्हाला वाईट आहे, लिहा वाईट आहेत. आता मला रडा वाटते, लिहि तिथे रडा वाटते. तुम्हाला ज्या भावना आता आल्यात त्या माणसाविषयी, त्या व्यक्तीविषयी, त्या लिहा. सगळ्या निगेटिव्ह आहेत की त्या असं वागला का, तसं शिवी आली, शिवी पण लिहा. जे निगेटिव्ह तुमच्या मनात आले ना ते मनाला मोकळं करतात. पहिले काय लिहिलं, पूर्ण लिहिलं का, ते लिहिताना रडायला पण येईल, येऊ द्या. कधी लिहिताना राग पण येईल, येऊ द्या. ते लिहा पहिल्यांदा, लिहायला हवा. हा, लिहायचं पहिल्यांदा. लिहायचं नंतर कागद फाडायचं. मग खूप महत्वाची टेक्निक. येस येस येस. कागद फाडायचा, नंतर लायटर घ्या, नाही तर माचीसची गाडी घ्या, त्याला पेटवा. बरं. आणि त्याला तुमच्या वॉशरूम त्या संदर्भामध्ये टाकून फ्लश करा. बरं. 1 मिनिटामध्ये तुमचे ते डिप्रेशन निघून जात. हो, खूप पॉवरफुल टेक्निक आहे. बेस्ट. म्हणजे काही लोकांना ह्या गोष्टी कळत नाहीत. आमच्याकडं पर्सनल कोचिंगला आल्यानंतर आम्ही करून घेतो. तो माणूस त्या जे काही असाइनमेंट असते ना तिथून तो मुक्त होतो. सर, एक एक्झाम्पल दिलं होतं तुम्ही ऑफ द कॅमेरा बोलताना. एक लेडी होत्या आणि त्यांना एका व्यक्तीशी लग्न करायचं होतं. डॉक्टर, आपण त्यांचं नाव कोणाचंच नाही येणार, एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपल्या. हा, म्हणजे कारण खूप विषय महत्वाचा आहे की आता वेल्थ बद्दल मी सांगितलं की तुम्हाला पैशांबद्दल बोललो. बरोबर. आता पैशाबद्दल झालं, आता आपल्याला नातेसंबंध किंवा लग्नासंबंधी, कारण बऱ्याच लोकांचे लग्नाचे प्रॉब्लेम आहेत. ओके. हां, विवाहामध्ये अडचणी येतात. बरोबर. ह्या अडचणी, हे काय करायचं. मग एक व्यक्ती माझ्या आली होती की ती म्हणली की सर, मला एक व्यक्ती आहे, डॉक्टर आहेत मोठे, पण त्याची मला लग्न करायची इच्छा आहे. मग मॅडम तुमचं त्यांचं प्रेम आहे का, तर नाही, प्रेम नाही, पण ओळख आहे फक्त. ओळख आहे, मला ते आवडतात, ते माझे मित्र आहेत. मग काय करायला पाहिजे, तर काय नाही, तुम्हाला मग आमचं कसं सिस्टीम कशी आहे की आमच्याकडे आल्यानंतर मी त्या व्यक्तीला, मी कोणी क्लायंट असतो त्याला बघतो, त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत ते मला समजतात. आणि ते प्रश्न समजल्यानंतर मी त्यांना काय करतो की 2 गोष्टी असतात, एक प्लॅन ए आणि प्लॅन बी असतो. प्लॅन ए म्हणजे काय की तुम्ही आज आले ना तर आजच्यापुढे तुम्हाला मी काही गोष्टी शिकवेन, त्या गोष्टी करा, तुम्ही त्या पुढं वापरा. बरोबर. त्यातून तुम्हाला काही फरक पडेल तो वापरा, तुम्ही करा. प्लॅन बी असा असतो की तुम्हाला मी पूर्ण बघितलं असतं मेंटली की तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज आहे, त्या गोष्टी मला कळतात. तुम्हाला कोणत्या कोणते मेडिटेशन शिकवायला लागतील
कोणते कोणते NLP टेक्निक वापरायला लागतील, कोणते माइंड टेक्निक तुम्हाला शिकवायला लागतील, कोणते तुम्हाला काही वेळा हिलिंग करायला लागेल का, हे सर्व मी जाणतो. त्यानंतर माझ्या डोक्यामध्ये तुमच्याविषयी हे कळतं की मला ह्यांना किती दिवस ट्रेनिंग द्यावं लागेल. बरोबर. त्याबद्दल माझा प्रोग्राम ठरतो. मी 3 महिने असेल, 1 महिना असेल किंवा 4 महिने असेल, काही लोक 6 महिने पण लागतात. मग ते प्लॅन ठरवतो की ह्यांना हे एवढे दिवस येणं गरजेचं आहे. ओके. आणि ते रोज यायची गरज नसते. मग महिन्यातून 2दा आहे आम्ही बोलवतो की 2दा या. मधल्या 15 दिवसात तुम्हाला काही होमवर्क असेल की होमवर्क आम्ही देतो. ओके. आणि त्याबद्दल तुम्ही काम करा. हा प्लॅन बी असतो. पण हे पुरा करत असतो की मला वाटलं की हा माणूस करणार आहे त्या करता असतो. बरोबर. कारण मला असं कोणतीही गोष्ट आवडत नाही की जी शास्त्राला बदनाम करेल. कारण लोक शिकून जातात किंवा ते टेक्निक अर्धवट शिकतात आणि इम्प्लिमेंट नाही करत. इम्प्लिमेंट नाही करत, म्हणतात की नाही हे आम्ही केलं पण आम्हाला झालं नाही काय, उपयोग नाही आला. म्हणजे शास्त्र बदनाम होतं कामाने. हो बरोबर. आणि हे सायन्स आहे. राईट. हे बदनाम होतं. म्हणून मी काय करतो की ज्यांना खरोखर वाटतंय की शिकायचं आहे, कारण ते माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना प्रॉपरली अगदी माझ्या हृदयापासून मी शिकवणार असतो. बरोबर. ते त्यांनी शिकवलं तर मग तुमचं काम होणार 100%. कुठलीही गोष्ट राहत नाही. सगळे कामं होऊ शकतात. तुमच्याकडे आलेला व्यक्ती आता पहिल्यांदा मी ते मगाचं उदाहरण पुढे कंटिन्यू करतो. की त्या लेडी माझ्याकडे आल्या की सर मला ती व्यक्ती मिळेल का. मला माहिती नाही, कारण मी काही देव नाहीये. मी काय करू शकतो, तुम्हाला मी नॉलेज देऊ शकतो. ते नॉलेज तुम्हाला वापरायचं आहे आणि तुम्हाला ते काम होणार आहे. त्याचा अनुभव तुम्हाला 100% येणार. ते म्हणजे कधी येणार, 2-3 महिन्यात. 2-3 महिने नाही, अनुभव लगेच येणार. अनुभव माझ्याकडे आल्यानंतर कुठलाही क्लायंट आला ना सर की माझ्याकडे अनुभव लगेच मिळणार. काही पण असू द्या. हो. काही कोणता विषय घेऊन येत्या. मग ते म्हणले सर मला मी रोज त्यांना फोन करते, मेसेज करते, पण मला ते उत्तर देत नाहीत. मला उद्या फोन येणार 100% ना. ते म्हणले कसं काय. मी काय करणार, तुम्हाला मी शिकवतो एक गोष्टी, ते करा. ते मेडिटेशन करूया आणि मेडिटेशन केलं तर त्याच्या ती ऊर्जा पोहोचवायची आपल्याला, ती पोहोचणार. उद्या तुम्ही मला सांगा फोन करून. त्या दिवशी झालं त्यांचं काउन्सिलिंग झालं, सगळं संपलं. दुसऱ्या त्यांचा फोन असेल संध्याकाळी, सर तुम्ही खरोखर देव आहात. म्हणजे झालं काय. आता मला क्युरियोसिटी ना काय झालं एक्झॅक्टली. तर नाही म्हणले मी सरांना सकाळी मेसेज केला, त्यांनी काही रिप्लाय नाही दिला, पण संध्याकाळी त्यांनी फोन केला मला. हो की सर मॅडम मी कामात असतो बिजी, त्यामुळे मी फोन घेऊ शकलो नाही, सॉरी बरं का, असं म्हणून त्यांनी फोन केला, फोन ठेवून दिला परत. बघा काय झालं, फोन त्यांचा आला, काम झालं नाही, पण कनेक्शन झाला. हे एका दिवसाची जादू आहे. असे अनेक जादू मी रोज अनुभवतो, माझे क्लायंट अनुभवतात. कारण हे सगळं शक्य आहे. हे लॉ ऑफ अट्रॅक्शन हे जे आहे ना, हे खरोखर काम करतं. सर मग त्यांचं पुढे काय झालं. नाही, त्यांना मी काय केलं की मला समजलं की त्या व्यक्तीला एक नुसती परीक्षा बघतात ना तसं असते, की म्हणजे बघता होते का वगैरे बघायचं. आणि जे शास्त्र बदनाम होणार आहे अशा गोष्टी मी ना त्यांना प्लॅन बी देत नाही. बरोबर आहे. मॅडम तुम्हाला माझ्याकडे वेळ नाही आहे, तुमच्याकरता प्लॅन एच आहे, फक्त तुम्ही ते कंटिन्यू करा. ओके. प्लॅन बी तुमच्याकरता नमस्कार. ओके. पण अशी उदाहरणं माझ्याकडे आहेत. आता लग्नाचा विषय निघाला म्हणून सांगतो. एक व्यक्ती अशी आहे, मी होती, सर माझ्याकडे पैसा नाही, वडील वारलेले आहेत, माझ्या बहिणीचं लग्न करायचं आहे. मग तुमच्या अपेक्षा काय आहे. तर माझ्या बहिणीला मुलगा पाहिजे. ओके. कुठला पाहिजे, तर मुंबईत त्याला जॉब पाहिजे. अपेक्षा बघा, मुलगी शिकलेली आहे का. हो मुलगी शिकलेली आहे, इंजिनियर आहे मुलगी, पण परिस्थिती गरीब आहे, वडील नाही आहेत. मग मुलगा कुठं पाहिजे, तर मुंबई पाहिजे. नोकरी पाहिजे का, हो नोकरी पाहिजे. मग घर पाहिजे का, हो घर पाहिजे. मग त्यांचं स्वतःचं घर पाहिजे, आईवडिलांचं नाही, असं पाहिजे. गावी जमीन पाहिजे. पण मुलगी जमीन करणं का नाही, पण आम्हाला पाहिजे जमीन पाहिजे. आता आजकाल ही चाललंय, आजकाल नवीन ट्रेंड आहे. मुलगी काय शेतात जाणार का नाही, त्यांनी इच्छा लिहिल्या सगळं. मॅडम तुम्ही पण काय करतो, तुमची इच्छा काय ती लिहा. बरोबर. ते मग तुम्हाला सांगितलं स्पेसिफिकेशन, ते पुढे लिहून घेतलं. जसं गाडीचं कारचं एक्झाम्पल दिलं तसं मी यांचं लिहून घेतलं पुढे. आणि म्हणले होईल असं वाटते का. म्हणले वाटत तर नाही, पण तुमच्यावरती असं लोकांनी सांगितले, तुमचा रेफरन्स दिलाय, मग तुमच्याकडे आलोय. तर तुमच्याकडे आल्यानंतर वाटतंय की होईल. ओके. मला 100% होईल. तुम्हाला ह्या प्रोसेसमधून जावं लागेल. हे एवढे दिवसाचं माझं पर्सनल कोचिंग आणलं काम 100% होईल. कुठला मुलगा मला माहिती नाही, ते काम करणार परमेश्वर आहे. मी तुम्हाला शिकवतो, ते नॉलेज वापरा. ओके. सांगायची गोष्ट म्हणजे सेम गोष्ट
मुलगा इंजिनियर आहे, मुंबईला जॉबला आहे, स्वतःचं एक दुसरं घर आहे, गावी जमीन आहे आणि एकदम फॅमिली चांगली आहे. अरे बाप. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यानी काही खर्च न करता लग्न करून घेतलं. इतका इम्पॅक्ट आहे सगळ्या गोष्टींचा. हे जबरदस्तच आहे. जसं तुम्हाला ओळखलं जातं एरियामध्ये की यात जबरदस्त म्हणून, तर सर काय जबरदस्तच्या मागचा विषय? ती काय आहे की मला कोणीही फोन केला, सर कसे आहात, तर माझा एक शब्द असतो, जबरदस्त. आता ह्याचं लॉजिक काय म्हणतं, आपली व्हायब्रेशन खूप चांगले असणं गरजेचं आहे. ओके. ज्यावेळी म्हणतो मी जबरदस्त आहे, त्या जबरदस्त शब्दावर ताकद आहे एक. बरं. तुम्ही ऐकता जबरदस्त आहे, जबरदस्त. म्हणजे बघा माइंडला एक मेसेज जातो. कारण आपल्या देर आर 60 ट्रिलियन सेल्स, आपल्या शरीरामध्ये एवढे सेल्स आहेत, पेशी आहेत. बरोबर. आणि त्याचा स्वामी कोण आहे, आपण आहोत. त्या पेशींचा मालक आपण आहोत ना. बरोबर आहे. आपण राजा आहोत. मग आपण जे बोलणार तिथे ऐकणार. मग मी तुम्ही जबरदस्त आहे, त्या माइंडमधून एक मेसेज जातो प्रत्येक माझ्या सेलला की आज जबरदस्त राहायचं आहे. म्हणजे काय आलं, मी एकदम एनर्जेटिक राहिलो. एनर्जेटिक. बरोबर ना, मला ऊर्जा मिळाली. हे माझं काम झालं. मग तुम्हाला ऐकल्यानंतर कसं वाटतंय? एनर्जेटिक वाटतंय, उत्साही वाटतं. समोरचा माणूस म्हणतो अरे सर जबरदस्त कसे काय एवढे, सकाळी फोन केला तर जबरदस्त आहेत, दुपारी फोन केला तर जबरदस्त आहेत. त्या शब्दांचा एवढा मनावरती परिणाम होतो ना, खूप चांगला परिणाम होतो. आणि त्या जबरदस्त शब्द ऐकल्यानंतर लोक झोपेतनं उठून बसतात, नाही सर मला पण काहीतरी करायचं. इन्स्पायरिंग वाटतं. हो, खूप महत्वाचं आहे. एखादी व्यक्ती की जे खूप काही चांगलं नॉलेज असतं, पण काही क्षुल्लक कारणावरून ती डिप्रेस होते आणि शब्द ऐकल्यानंतर उठते आणि म्हणते नाही सर मला पण काहीतरी करायचं. बरोबर आहे. ती माझ्याकरता मोठी म्हणजे म्हणतात ती पोच पावती माझी. म्हणून मी नेहमी म्हणतो की जबरदस्त राहावा, आणि म्हणून सगळे मला जबरदस्त व्यक्तिमत्व असं म्हणतात. ओके. जबरदस्त व्यक्तिमत्व. त्याचं कारण ते आहे की मी नेहमी बोलताना बोलतो की जबरदस्त. बरोबर आहे. आणि तुम्ही बोलताना कधी बोला कसं आहे, जबरदस्त. जबरदस्त. काम कसं चाललंय, जबरदस्त चाललं. हा शब्द असा भारी आहे ना की त्यातली पॉझिटिव्ह एनर्जी बाहेर पडते, स्वतःमध्ये पण येते आणि ऐकल्यानं येते ना, ऐकणाऱ्याला पण भारी वाटतं, उत्साह. तुम्ही आता सांगितलं कुणाला की कसे आहेत, नाही बरं चाललंय, बरं म्हणलं माणूस म्हणते ठीक आहे ना, जे जीवन आपलं म्हणतात ना जिंदगी कट रही आहे. बरोबर आहे. ते काही मजा नाही ना. नाही बघा लोकांना कोणाचं दुःख ऐकायला वेळ नाहीये सर, मजा नाही, लोकांना नाही ऐकायचं नाही. काय तुम्ही चांगलं सांगा, ऐकायला लोक तयार आहेत. हो, पॉझिटिव्ह सांगा काहीतरी लोकांना. तुमच्याकडे लोक कोण येतात, मग तुम्ही काय केलं पाहिजे, लोक अशी चांगली अट्रॅक्ट करण्याकरता तुम्हाला चांगलं राहिलं पाहिजे ना. हो, स्वतः उत्साही राहिला पाहिजे. ती एनर्जी व्हायब्रेशन वाढवा. बरोबर आहे. ह्या ब्रह्मांडामध्ये सगळ्या प्रकारच्या फ्रिक्वेन्सी आहेत, सगळ्या प्रकारच्या फ्रिक्वेन्सी आहेत. अगदी कमी पैशाची आहे, मिडियम पैशाची आहे, एकदम लाखो करोड रुपयांची पण आहे. बरोबर आहे. तुम्ही कुठला ट्यून करताय ते महत्वाचं आहे. ते महत्वाचं आहे. मग ती कधी कसं ट्यून होणार आहे, मग ते फक्त पैशाचा प्रश्न नाही. तुम्ही चांगल्या प्रेमाची फ्रिक्वेन्सी आहे, नकारात्मकतेची आहे, भांडणाची आहे, तुम्ही कशा ट्यून करताय ते महत्वाचं. मग हे सगळं कशा, हे सगळे टेक्निक आहेत. हो, हे जे बोलतोय ना मी, हे टेक्निक आहे. टेक्निक आहे. तुम्ही बोलताना जे व्हायब्रेशन तुम्ही पाठवताय ना, ते चांगली असू द्या, पॉझिटिव्ह राहू द्या, तुझं 100% काम होणार. बघा बोलताना जर मी असं बोललो ना, एखादा माणूस आला की खूप लोक येतात की माझा प्रॉब्लेम झाला, काही काळजी करू नको रे, तुझं आतापासून उद्यापासून बरं होईल, काय काळजी करू नको. माणूस बरा होतो ना. आपण सर्वांना ऐकलं असेल बघा की एखादा डॉक्टर असतो की आपला फॅमिली डॉक्टर, तो डॉक्टर आपण गेलाय ना त्या की डॉक्टर आपल्या बरं वाटतं की आपलं माहित असतं हे डॉक्टर माझ्या एकदम चांगले आहेत, चांगलं करून टाकतील. का आपल्या मनात एक भावना असते. बरोबर. की त्यांच्यावर विश्वास असतो की ह्या मॅडमकडे गेल्यानंतर किंवा सरांच्याकडे गेल्यानंतर माझं काम 100% होणार आहे. बरोबर आहे. मग तिथं जातात असे एकदम आधी म्हणतात ना ताप आलेला असतो, चाला येत नसतं, तिथं गेल्यानंतर ते मॅडम किंवा ते सर काय करतात, डॉक्टर काय करतात, त्याची गप्पा मारतात, काय आलंय, मग ते चेक करतात. बरोबर. स्टेथोस्कोपनं चेक करतात, नाडी बघतील वगैरे, काय नाही रे तुला, ओके असतो, तिथेच माणूस अर्धा बरा होता. तो खूप महत्वाचा आहे ना. हे जे बोलणं आहे ना, हे ऐकल्यानंतर त्याला बरं वाटतं, गोळ्यानंतर काम करत. बरोबर आहे सर. म्हणजे मी तर म्हणतो की नुसतं औषध काम नाही करत, डॉक्टर आणि तुम्हाला केलेली विचारपूस पण काम करते. राईट. मी इथं खूप डॉक्टर्स पण माझे क्लायंट आहेत आणि बाकीचे पण ऐकत असेल, त्यांना माझी म्हणजे एक विनंती असेल. काही लोक असतात काय करतात की प्रत्येक जण असं चेक नाही करत. काय होतं मला, अच्छा खोकला आला का, ठीक आहे, ओके, मला हे आलं का,
त्याला टच पाहिजे. बरोबर बोललात सर तुम्ही. त्या पेशंटला टच पाहिजे तुमचा, हो. तुमचे व्हायब्रेशन पाहिजे, तुमचे ते नातेसंबंध स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. त्याला ती पाहिजे, गरज आहे त्याची. ती त्याला औषधाची गरज नुसती नाही आहे. माझे आजोबा पुण्यात आले होते, मी त्यांना एका डॉक्टरांकडे घेऊन गेलो. एक म्हणजे नॉर्मल क्लिनिक होतं, तिकडे घेऊन गेलो आणि त्या डॉक्टरांनी त्यांना असं जे चेक करतो तसं काहीच केलं नाही. काय होतंय ते विचारलं आणि गोळ्या दिल्या. गोळ्या देऊन दिल्या. 90 वर्षाचे म्हातारे बाबा होते माझे आणि असं चेक झालं. मी तर दुसऱ्या हॉस्पिटलला गेलो, पण मला काय वाटेल ना त्या डॉक्टर बद्दल, तुम्ही जर चेक हातच लावत नाहीये काय, तुम्हाला एवढं इन्फेक्शनचा प्रॉब्लेम आहे का काय, तर चुकीचं आहे ना सर हे. कारण त्या पेशंटला गरज आहे ना, पेशंटला खरी गरज काय माहितीये का, कोणी ते ऐकून घेण्याची गरज, ऐकून घेण्याची मानसिक आधार पाहिजे. त्याला पहिला ते पाहिजे, नंतर काय पाहिजे, त्याला तो टच पाहिजे, तो ते हे लावलं पाहिजे स्टेथोस्कोप. बरोबर बरोबर. त्याला जे हातात नाडी बघतात ना, हो, ती त्याची गरज आहे, त्याला गरज आहे. बरोबर आहे. ते डॉक्टरने हात पकडल्यावरच तो त्याला बरं वाटतं त्याला. आणि म्हणतात ना शेवटी पाठीव काय नाही रे, ओके त्या औषध घे, 2 गोळ्या घे, त्यांना बरं वाटणार. हे जे शब्द आहेत ना, शब्दांची त्याला गरज आहे. बरोबर आहे. त्यामुळे सगळ्यांना विनंती करेन की तुम्ही प्रत्येकानं, तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये असा, खास करून डॉक्टरांना सांगेन की तुम्हाला हे जे तुमचं ज्ञान आहे हे तुम्ही देताना ह्या गोष्टी वापरा. कारण ऑलरेडी तुम्ही खूप देवाचं काम करता. देवच आहेत ना, देव आहे, देवच समजतो आपण तरी. आणि त्या लोकांनी अशा गोष्टी वापरल्या ना, तो माणूस लवकर बरा होतो. हो. आधी तुमचा फॅमिली डॉक्टर त्याविषयी गैरहजर असेल, म्हणजे अवेलेबल नसेल, आणि तुम्ही एखाद्या एमडीकडे गेला आणि त्याने जर ही ट्रीटमेंट नाही दिली ना, त्याला बरं नाही वाटत. बरोबर. त्याला ती ट्रीटमेंट नाही मिळत ना, त्याला जे पाहिजे ते मिळत नाही. त्यामुळं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. करेक्ट. कारण त्याला जे पाहिजे, कारण यामध्ये दोन्ही गोष्टी, सायकोलॉजी पण आलेली आहे, माइंड पण वापरलं जातं, आणि शिवाय त्याकडून मिळाली ऊर्जा, ती ऊर्जा म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन पुन्हा तिथून. बरोबर. तसं ह्या प्रत्येक ठिकाणी लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये हे काम करतं. राईट. सर, आपण आता तुम्ही सांगतायत लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं, पण तुम्ही असंही म्हणतायत की फक्त बोलून काही नाही होत. किंवा फक्त 10 वेळा बोललो मी की नाही मी आज फॉर्च्युनर येईल, तसं नाही होत. ऍक्शनची पण गरज असते. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन ऍक्च्युअल मध्ये कसं काम करतं? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण माइंड, बॉडी आणि सोल ह्या तिन्ही गोष्टींची अलाइनमेंट जेव्हा होते, त्यातून मिळणारी ऊर्जा जेव्हा एकत्र येणार ना, तर मॅनिफेस्टेशन होतं. ओके. मी तुम्हाला उदाहरण देतो. तुमची बॉटल बाजूला आहे, ती बॉटल तिथे ठेवा. ओके. एक चमत्कार दाखवणार मी आता. ओके. तुम्हाला काय करायचंय, तुम्ही डोळे बंद करा. ओके सर. डोळे बंद करा आणि डीप ब्रिदिंग करा 2 वेळा. आता डोळे उघडू शकता तुम्ही, का तुमचं मन शांत झालेलं आहे. तुमच्या बॉटल बाजूला आहे, बॉटल. तुम्ही आता काय करायचंय, मनामध्ये विचार करायचाय. बघा चमत्कार कसा होतोय, मस्त की तुम्ही जे मनानं देखील तुम्ही काही गोष्टी करू शकता. तर तुम्ही विचार काय करायचंय की ही बॉटल आता पडत आहे, ही बॉटल आता पडत आहे, ही बॉटल पडत आहे. हे असं मनाला म्हणत तुम्ही एक बोला, एक 4 वेळा बोला मनाला म्हणत, ही बॉटल आता पडत आहे, ही बॉटल आता पडत आहे. आता ते पडणार आहे खरोखर, त्याची चमत्कार तुम्हाला बघायचं आहे ना, तर तुम्हाला एकदम डीपली करायला पाहिजे. ही बॉटल आता पडत आहे, ही बॉटल आता पडत आहे, ही बॉटल आता पडत आहे, ही बॉटल आता पडत आहे. बघा थोड्या वेळ वाटलं तर डोळे बंद करून करा, मी तुम्हाला अजून डीपली करता येईल जरा. ही बॉटल आता पडत आहे, ही बॉटल आता पडत आहे. नाही पडली का? नाही. मग तुमचं काहीतरी कॉन्सन्ट्रेशन चुकी झालं का? हो, तसं होऊ शकतं. नाही. आता काय करा माहिती आहे का, बॉटल असं बोट लावा. आता ढकला पुढे जरा तुझी. अरे आता पडली. ओके. म्हणजे काय आलं, मी नुसतं म्हणलं तर काय होणार नाही ना. बरोबर आहे. बॉटल पडत आहे, नाही पडणार ना, नाही पडणार. त्याला गरज आहे ऍक्शनची. म्हणजे जे प्रेक्षक बघतायत ना, ते प्रत्येकाला मी सांगेन की माइंड, बॉडी आणि सोल ह्या 3 गोष्टी एकत्र आल्या की तुमचं काम होणार आहे. म्हणजे काय, माइंड म्हणजे मनामध्ये विचार आला की मला ही गोष्ट पाहिजे, ते प्रॉपर मग सांगितलं असं की हे बनवा, काय काय पाहिजे, कधी पाहिजे, सगळं बनवा. बॉडी म्हणजे काय, ते ॲक्शन आहे. बॉडी म्हणजे ॲक्शन आहे. आणि सोल म्हणजे काय, सोल म्हणजे तुम्ही मेडिटेशन करता, त्या परमेश्वर कनेक्ट करता, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या 3 गोष्टी तुमच्या व्हायला पाहिजेत. बरोबर. म्हणजे उदाहरण देतो तुम्हाला की जर एखादी व्यक्ती की जिचं खूप जाड आहे, तिचं वजन कमी करायचं आहे, आणि त्या व्यक्ती अशी बसलेली आहे मांडीवर आणि बोलते की आता मी तिचं मेडिटेशन चालू आहे, सोल पण चालू आहे, जो
मेडिटेशन करते आणि मनात प्लॅनिंग पण चालू होते. बरोबर. की आता माझं वजन कमी होते, माझं वजन कमी होते, माझं वजन कमी होते, माझं होईल का हो? नाही. ऍक्शन नाही ना. रनिंग मधला बॉडी पार्ट बोला ना, माइंड बॉडी सोल. मग काय केलं पाहिजे, माइंडनं विचार केला, तशा प्रकारचे प्लॅनिंग केलं की असं असं डाएट आहे, हे आहे. आणि ऍक्शन काय की तसा डाएट घेणं, वॉक करणं, जिमला जे तुमचे कोण ट्रेनर आहेत बरोबर त्यांचं ऐकणं, त्याला फॉलो करणं, जागेवरून उठणं. एका जागेवर बसून नाही होणार ना काय होत. आणि मग त्या बाकीच्या गोष्टी म्हणजे सोल म्हणजे कनेक्ट टू परमात्मा. बरोबर. ते कसं ह्या सर्व गोष्टी ज्या होतील ना तर 100% काम होणार. परफेक्ट. मग ही गोष्ट नुसती हेल्थ करता नाही, पैसा करता पण आहे. कर्म काम करा, जरा काम करा. नुसतं मॅनिफेस्ट करून थोडी पैसे येणार आहे. कर्म करणं, कर्मावरून एक विषय निघाला सांगतो. कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचन. गीते पण सांगितलेलं ना. म्हणजे काय, तुम्ही काम करत जा, फळाची अपेक्षा करू नका. आता लोकांना वाटतं कसं असं काय करणार. ह्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट सांगितली लॉ ऑफ अट्रॅक्शन करता, की एखादी गोष्ट मनात धरली, तुम्ही सांगितले ना की ती करायची, सोडून द्या. परत आता सोडून द्यायची. आता तुमचं काम कुठं पाहिजे, फोकस पाहिजे कर्मावरती. कर्मावरती फोकस पाहिजे. म्हणजे काय करायचं, तुम्ही काम करा आणि ते काम कसं पाहिजे, योग्य दिशेने, प्रामाणिकपणे आणि योग्य विचारा. बरोबर आहे. दोन्ही गोष्टी आहेत. ठीक, जर गोष्ट तुम्ही काम करत गेला तर तुम्हाला फळ अपेक्षा करायची गरज नाही, ते फळ मिळणारच आहे. 100% मिळणार आहे. म्हणजे आमच्याकडे आत्तापर्यंत आलेल्या अनेक लोकांचे पैसे, ज्यांचे पैसे अडकले होते, म्हणजे तुम्ही कोणाला पैसे दिलेत, असे लोक, एका माणसाला पैसे दिले, तो पैसे मागून त्याला ब्लॉक केला. आमच्याकडे आल्यानंतर त्याला आम्ही सगळ्या गोष्टी विचारल्या, काय झालं तर ते सांगितलं की मला ब्लॉक केलं, मला फोन उचलत नाही, काय नाही. आणि मग आम्ही त्याला सांगितलं की हे गोष्टी करा, मॅनिफेस्टिंग करा. आम्ही सगळं शिकवलं त्याला. शिकवल्यानंतर आमचं ट्रेनिंग झाल्यानंतर सेकंड सेशनमध्ये, आमचं सेशन संपलं, सेकंड सेशन दुसऱ्या दिवशी पहाटे 5ला फोन गेला माणसाला. ओके. त्या माणसाचं ज्यांनी त्याला ब्लॉक केलं होतं, ज्याने पैसे घेतले 10 लाख रुपये. ओके. 1-2 हजार नाही, बरोबर आहे. 10 लाख ज्याने घेतले होते त्याने स्वतःहून त्याला फोन केला की जो आता त्याला फोन घेत नव्हता. आणि त्याला सांगितलं की सर तुमचं अकाउंट नंबर पाठवून द्या, मला पैसे पाठवायचे. हा सकाळी मला फोन करतो माणूस 6 वाजता, जेव्हा माझं मेडिटेशन वगैरे संपलं होतं. आणि फोन करतो, सर असं झालं, काय करू मी, काय अजून काही तू फ्रॉड नाही करणार नाही म्हणतो. मला कळालं की त्याला एनर्जी पोहोचलेली आहे. मग त्यांना सांगितलं अकाउंट पाठवून दिला. पाठवल्यानंतर त्याला 50,000 पाठवले आणि नंतर प्रत्येक महिन्याला त्याने पैसे सगळे पाठवून त्याने क्लिअर केलं. अशी एक उदाहरण नाही, अशी अनेक उदाहरणं की ज्यांनी पैसे दिले होते ते पैसे त्यांनी परत दिले. अशा अनेक उदाहरणं आहेत. पैशासंबंधी उदाहरणं आहेत, हेल्थ संबंधी उदाहरणं आहेत. म्हणजे एक उदाहरण त्यात सांगतो फक्त छोटंसं, की एका लेडीला 4 वर्षापासून सायकेट्रीचा प्रॉब्लेम आहे. ती सायकेट्रीच्या गोळ्या खाते रोज. तिचे मिस्टर जे आहेत ते एका मोठ्या अधिकारी आहेत, नावं सांगू शकत नाही. मग ते मोठे अधिकारी आहेत, ते माझ्याकडे तिला घेऊन आले आणि सांगितलं सर मी या 4 वर्ष आले सायकेट्रीची गोळ्या चालू पण काही फरक नाही पडत आहे. तिला रोज निगेटिव्ह विचार येतात मनामध्ये आणि ती रोज गोळी खाल्ली की सगळ्या 11 वाजता उठते. लहान मुलं आहेत, त्यांना बघत नाही, त्यांना आई नाही थोडक्यात असं वाटतं तिचं. बरोबर, मला बायको असून डबा नाही मिळत आहे, तर ह्या काही उपाय आहे का तुमच्याकडे, मला पाठवले तर मला ज्यांनी पाठवलं तुमच्यावर विश्वास आहे का. म्हणजे ते माणूस माझा खास आहे. मग तुमचं काम 100% होणार. का तुम्ही काय केलं पाहिजे, विश्वास ठेवला त्याच्यावरती, आता माझ्यावर विश्वास ठेवा. ओके. मग त्याला सांगितलं की तुम्ही जे बघताय ही तुमची बायको जी तुम्हाला प्रॉब्लेम वाटतो ना, तो प्रॉब्लेम नाही आहे, ही काय फळ आहे. म्हणजे काय, रूट वेगळा आहे, ते झाडाला आले फळ आहे. ते तुम्हाला काय केलं पाहिजे की तुम्हाला ह्याच्यावर ट्रीटमेंट करायला लागेल. पण मी जे बघतोय, ज्या नजरेने बघतोय, तर मला ती फक्त एकटी पेशंट वाटत नाहीत, मला दोघेही पेशंट वाटत आहे. आणि यू टू बोथ टेक माय ट्रीटमेंट. बरोबर, तुम्हाला दोघांना ती ट्रीटमेंट घ्यावी लागेल. असं म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला प्रॉब्लेम नाही असं तुम्हाला वाटतंय, पण मला जे दिसतंय ते मला असं वाटतं की दोघांना ट्रीटमेंट घेतली पाहिजे. तर म्हणजे फरक कधी पडणार, 2-3 महिन्यात, 2-3 आजपासून फरक पडणार. 100%. आणि चांगली गोष्ट म्हणजे त्याची फरक पडला आणि 15 दिवसामध्ये ती गोळी बंद झाली. अरे बापरे. 15 दिवसामध्ये गोळी बंद, डबा चालू. त्यांनी मला एवढं मोठं लेटर देऊन लिहिलं, रडायला लागले. सर म्हणले असं कसं झालं, शक्य कसं आहे, तुम्ही देव आहात. मला हे देव मी नाही आहे, तो परमेश्वर आहे, तो काम करतो. मी फक्त एक मेडिटेटर आहे आणि मी त्याचं काम करतोय फक्त एक दूत म्हणून, आणि मी तुम्हाला नॉलेज देतोय. माझ्याकडे आलेल्या प्रत्येकाला मी हे नॉलेज देतो आणि त्यांची कामं होतात. त्याचं कर्तव्य माझ्याकडे नाही. मानावा राम सर्वता करत, काय मी ते मानतो. बरोबर. त्यामुळं
ह्या गोष्टी आहेत आणि याचा फरक पडतो. हो, खूप चांगलं. आणि त्या लोकांना हे नॉलेज अर्धवट असतं, त्यामुळे त्यांना कळत नाही की हे नक्की होणार का नाही होणार. मी याचं 100% होणार. बरोबर आहे. कोणतेही काम असू द्या. अशा अनेक मिरॅकल्स, असे रोजचे जादू म्हणता येईल त्याला, किंवा अशी काही चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यात आणि माझ्या क्लायंटच्या आयुष्यात रोज होत आहेत. त्याबद्दल मी त्या परमेश्वराचे खूप आभार मानतो. त्यामुळे ह्या खूप गोष्टी चांगल्या आहेत आणि त्या शक्य आहे. आणि ते सायन्स आहे. बरोबर. कुठले ब्लॅक मॅजिक नाही, काय नाही, हे सगळं प्युअर सायन्स आहे. बरोबर आहे. त्यामुळे ह्या गोष्टी होतात. येस सर, थँक्यू सो मच. खूप खूप इम्पॉर्टंट माहिती दिली तुम्ही. एकदम डीप पद्धतीने सांगितलं की कसं लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क करतं आणि कसं ते यूज केलं गेलं पाहिजे लॉ ऑफ अट्रॅक्शन. त्याच्या टेक्निक तुम्ही समजवल्या. ब्लॉकेज नको, की व्हॉट्सॲपवर तुम्ही ब्लॉक नका करू कुणाबद्दल वाईट विचार नका करू. जरी तुम्ही मॅनिफेस्ट करताय एखादी गोष्ट जर हे करताय तर त्याच्यामध्ये माइंड, सोल आणि बॉडी या तिन्ही गोष्टींचा समावेश असला पाहिजे. त्याच्यात तुम्ही म्हणजे असं नाही की फक्त बोलून किंवा डोक्यात विचार करून एखादी गोष्ट मिळेल, कर्मही त्याच्यासोबत पाहिजे. तर सर, आता आपली जी ऑडियन्स बघते यांना तुमच्याकडून जर हे शिकायचं असेल तर तुमचे कोर्सही आहेत त्याच्यात, तुम्ही स्वतः शिकवतात त्याच्यात, तर किंवा कुणाला जर तुमच्याकडून कन्सल्टेशन हवं असेल, कुणी काही प्रॉब्लेममध्ये, समजा पैशाच्या प्रॉब्लेममध्ये किंवा कुणी हेल्थच्या, कुणी रिलेशनशिपच्या प्रॉब्लेममध्ये, कुणी डिवोर्सवर आलेलं आहे, तर या सगळ्यांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी तुमचा नंबर काय द्या? माझा नंबर असा आहे 9930653355. हा एक नंबर आहे. दुसरा एक नंबर आहे 9167663355. ओके. हे 2 नंबर आहेत आणि त्या तुम्ही लिंकमध्ये पण द्या. हो, आणि प्रत्येकाला सगळं होय, प्रत्येकाला विनंती आहे की त्यांनी अपॉइंटमेंट बुक करावी आधी. बुक करून, कारण ऑलरेडी बुक असतात. आपण नाही बरोबर, तुम्ही एक डेट द्याल त्या दिवशी त्यांना अपॉइंटमेंट मिळेल आणि त्यांचा प्रश्न 100% सॉल्व्ह होईल याची मी त्यांना खात्री देतो. सर, आणि तुम्ही मला इथंपर्यंत बोलवलं आणि ही संधी दिली तुमच्याशी आपल्या ह्या गोष्टी शेअर करण्याची आणि ह्या ऑडियन्सपर्यंत पोहोचवण्याची, त्याबद्दल मी तुमचे देखील मनापासून थँक्यू सर. तुमचं पण मनापासून थँक्यू. खूप व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन, माहिती आज. थँक्यू.